ओके. नमस्कार. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? येस. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? मला चॅटबॉक्समध्ये कन्फर्मेशन द्यायची आहे. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी. सॉरी. येस. फास्ट फास्ट. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी हे सगळं क्लिअर आहे का? प्लीज मला चॅटबॉक्समध्ये कन्फर्मेशन द्यायची आहे. येस. आपण सुरुवात करत आहोत. सगळं क्लिअर आहे ना? ओके. 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 थँक्यू व्हेरी मच. काही एक दोन मॅसेज मला असे आलेले आहेत की सर आवाज येत नाहीये. तर एक मिनिट, मी फक्त एक मेसेज टाकतो त्यांच्यासाठी आणि सुरुवात करतो. येस. एकच मिनिट. ओके. चला, मेसेज टाकलेला आहे आणि आता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ आणि तुम्ही आज आपल्या ह्या वेबिनारमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे. बना मानसशास्त्रीय समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचं समुपदेशन केंद्र. पण हे सगळं कसं करायचं हे जाणून घेण्यासाठीच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. वेबिनारला सुरू करण्याच्या अगोदर आपण आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत की आपली जी संस्था आहे ती नक्की काय कार्य करते, कशासाठी कार्य करते, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि मग आपल्या मेन विषयाकडे आपण जाणार आहोत. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही चार उद्दिष्ट आहेत आपल्या संस्थेची आणि यासाठीच आपली संस्था गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रावर काम करते आहे. ओके. त्याचबरोबर मी एक मिशन हाती घेतलेलं आहे आणि ते मिशन असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत, 41,000 गाव आहेत आणि 43 शहर आहेत. प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरामध्ये काउन्सिलर असावेत. कारण काउन्सिलिंग ही काळाची गरज बनलेली आहे. ओके. आणि यासाठीच मी प्रयत्न करतोय आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की माझ्या ह्या मिशनमध्ये आतापर्यंत अनेक जण सहभागी झालेले आहेत. तुम्ही युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, तुम्ही कुठेही जा, माझं नाव सर्च करा किंवा दुर्वा एज्युकेशन सर्च करा, तर तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघायला मिळतील. त्यांचं नाव, त्यांचा नंबर, त्यांचा पत्ता सगळं तुम्हाला सोशल मीडियाला बघायला मिळेल. म्हणजे या मिशनमध्ये आत्तापर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, संस्थापक आहेत, संस्थाचालक आहेत, मुख्याध्यापक आहेत, कोचिंग क्लासवाले आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, सीए आहेत, डॉक्टर्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे. अगदी गृहिणी पण आपल्या ह्या मिशनमध्ये सहभागी आहेत. ओके. तर एक जबरदस्त मिशन घेऊन मी हे काम सुरू केलेलं आहे आणि तुमच्यासारखे अनेक जण मला सहकार्य करतायत. त्यामुळे खरंच मी आभार व्यक्त करतो आणि त्यामुळे तुम्हाला इथे एवढंच मी सांगेन की हा जो वेबिनार आहे ना तो शेवटपर्यंत अटेंड करा. तुम्हाला खरंच जर का प्रामाणिकपणे काउन्सिलर म्हणून काम करायचं असेल तर हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. एक जबरदस्त संधी तुम्हाला मिळणार आहे या वेबिनारच्या माध्यमातून. संस्थेची उद्दिष्ट तुम्हाला समजली, माझं मिशन तुम्हाला समजलं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ह्या वेबिनारला अटेंड करत असताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. सगळ्यात पहिलं, एअरफोनचा वापर करा. दुसरं, नोटबुक आणि पेन घ्या. तिसरं महत्त्वाचं म्हणजे एका जागेवरती स्थिर थांबा. प्रश्न, शंका काही असेल नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो वेबिनार आहे तो आपल्याला 90 मिनिटांपर्यंत अटेंड करायचा आहे. येस. कारण सायकोलॉजी सारखा विषय असा 5-10 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करता येत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला 90 मिनिटांपर्यंत काय करायचंय, थांबायचंय आणि हा विषय समजून घ्यायचा आहे. काय 90 मिनिटांमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे समुपदेशन काळाची गरज का बनली आहे. ओके. दुसरं, समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी आहे का. तिसरं महत्वाचं, समुपदेशक कसं बनायचं. चौथं महत्वाचं, नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं. पाचवं महत्वाचं, मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण काउन्सिलर बनता येतं का. मला अनेक लोकांचे प्रश्न असतात, अनेक लोकांचे फोन येतात मला, मेसेज येतात मला की सर असं असं आहे की मला इच्छा खूप आहे काउन्सिलिंग करण्याची, मी लोकांना मार्गदर्शनही करतो किंवा करते, पण माझ्याकडे असं लिगली कुठले सर्टिफिकेट नाहीये. ओके. तर मग माझं कुठलंच बॅकग्राऊंड नाही आहे तरी पण मला काउन्सिलर बनता येईल का. येस, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके. लिगली प्रॅक्टिस करू शकतो का, त्याच्यानंतर आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं आणि प्रवेश प्रक्रिया, असे 8 टॉपिक आपल्याला ह्या वेबिनारमध्ये काय करायचे आहेत, शिकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, ज्ञानी बनायचं आहे.
ओके. तर हे 8 टॉपिक आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मी माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो, की माझं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित केले गेलं आहे. आणि बरंचसं काय काय आहे, म्हणजे मी माझ्याबद्दल जास्त तुम्हाला सांगत बसत नाही, कारण का आपल्याला महत्वाचा आहे आपला आजचा वेबिनार, बरोबर की नाही. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मी काम केलेलं आहे, करत आहे. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आउट ऑफ महाराष्ट्र, ओके, आणि आउट ऑफ इंडिया दोन्ही ठिकाणी आपलं काम सुरू आहे, कारण का ऑनलाईनच्या माध्यमातून जग जवळ आलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करता येतंय. तर बरंचसं काय काय काम आपलं चालू आहे. आणि माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे, अनेक न्यूज चॅनलला आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माझ्याबद्दल बरंचसं काय काय बघायला वगैरे मिळू शकतं. म्हणजे अगदी तुम्ही सोशल मीडियाला जरी माझं नाव टाकलं किंवा दुर्वा एज्युकेशनचं, तरी पण तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी इथे शिकायला मिळतील, बघायला मिळतील. आणि मग हे सगळं जे मी करतो ते कुठून करतो, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर तुम्ही नक्की कुठून आहात. तर मी डोंबिवली इथून तुमच्याशी संवाद साधतो आहे. हे आपलं सेंटर आहे आणि हा माझा पत्ता आहे. तुम्ही मला कधी येऊन भेटू शकता, माझ्याशी संवाद साधू शकता. माझा नंबर तुमच्या समोर आहे, वैयक्तिक नंबर आहे माझा हा. आणि मला कधी तुम्ही मेसेज करा, फोन करा, काहीच अडचण नाहीये. तर डोंबिवली मुंबई येथून मी आहे आणि गेली अनेक वर्ष मी माझं स्वतःचं सेंटर सुरू केलेलं ते चालवतो आहे. आणि बरंचसं काय काय आहे, म्हणजे हळूहळू मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पण तत्पूर्वी मला एवढंच सांगायचं आहे की मी तुम्हाला माझं प्रोफेशन, माझं लोकेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. माझं पर्पज तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. आत्ता मला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे की तुम्ही नक्की कुठून आहात. ओके. म्हणजे तुमचं प्रोफेशन काय आणि तुमचं लोकेशन काय, ह्या दोन गोष्टी फक्त मला तुमच्याकडनं काय करायच्यात, जाणून घ्यायच्या आहेत. तर चॅटबॉक्समध्ये काय करायचं तुम्हाला, तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन ह्या दोन गोष्टी फक्त काय करायच्या, टाईप करायच्यात. ओके, फास्ट. येस, तुमचं लोकेशन आणि तुमचं प्रोफेशन ह्या दोन गोष्टी तुम्हाला टाईप करायच्या आहेत. कसं आहे ना मित्रांनो, मी कोणाशी संवाद साधतोय हे मला देखील माहिती असणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला क्लॅरिटी मिळाली की आपण कोणाशी संवाद साधत आहोत. ओके, मी माझ्याबद्दल, संस्थेबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. आता मला देखील क्लॅरिटी मिळू द्या की मी नक्की कोणाशी संवाद साधतोय. फास्ट. फास्ट, येस येस. ओके, मी तुमचे मेसेज वाचतोय सगळ्यांचे. ओके. ओके. मुंबई. ओके, ठीक आहे. नागपूर. येस. जालना. ओके. येस, अमरावती. ओके, नवी मुंबई. जळगाव. ओके, नाशिक. छान 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 छान, मस्त. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, खूप ठिकाणून लोक आज आपल्या ह्या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आहेत. येस, मी तुमचे मेसेज वाचतोय. ऍक्च्युली तुमचे मेसेज फक्त मलाच दिसत ॲज अ होस्ट, मी तशी सेटिंग केलेली आहे, त्यामुळे गैरसमज नसावा. तुमचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि मी जस्ट पाहतोय की बऱ्याच लोकांनी आपलं प्रोफेशन आणि आपलं लोकेशन टाईप केलं आहे. तर ते काय आहे ते मी फक्त जस्ट पाहतोय. ओके, ठीक आहे, चल, धन्यवाद. येस, अरे वा, नीता मॅडम डोंबिवलीमधून आहात. आपण इथले जवळचेच आहात म्हणजे. ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान. चला, धन्यवाद धन्यवाद. आता आपली ओळख झालेली आहे, बरोबर की नाही. आता काहीच टेन्शन नाहीये, क्लॅरिटी मिळाली की आपण कोणाशी संवाद साधतो आहोत. ठीक आहे. तर आता आहे ना, आपण आपल्या मेन विषयाला काय करूया, सुरुवात करूया. आणि ह्या मेन विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक छोटंसं काहीतरी मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही आज माझा हा वेबिनार अटेंड करत आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ मला देत आहात, माझ्या वेबिनारला देत आहात, बरोबर की नाही. एक प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मी सरांचा वेबिनार का अटेंड करत आहे. ओके, आणि त्याचं उत्तर काय मिळतंय का बघा. का माहिती आहे, कारण का आजचा हा जो वेबिनार मी कंडक्ट करतोय ना, हा फक्त त्याच लोकांसाठी आहे. ओके, मी परत सांगतोय की आजचा हा जो वेबिनार मी कंडक्ट करतोय, तो फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना खरोखरच मनापासून समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे. आणि सोबत स्वतःचा पार्ट टाइम किंवा फुल टाइम व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठीच फक्त आजचा वेबिनार आहे. ओके. सो तुम्ही ठरवायचंय की आपण हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करायचा की नाही करायचा. तुमच्यासाठी हा वेबिनार उपयुक्त आहे
की नाही आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. ओके. जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवायचं असेल आणि स्वतःचा विकास करायचा असेल, कुटुंबाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल आणि सोबत स्वतःचं पार्ट टाइम अर्निंग सुरू करायचं असेल ना, तर हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. अजिबात लेफ्ट होऊ नका. बघा, जे काय सुरू आहे ते मोफत सुरू आहे. ना तुम्ही मला 1 रुपया दिलात, ना मी तुमच्याकडे 1 रुपया मागितला. मग जर मोफत आहे ना, तर त्याचा फायदा घ्या. समजून घ्या की नक्की काय आहे, कसं आहे. बरोबर की नाही? तर वेबिनार कोणासाठी हे तुम्हाला समजलंच असेल आणि तुम्ही सगळ्यांनी स्वतःला प्रश्न देखील विचारला असाल आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. ओके. तर चला आपण आपल्या मेन विषयाला आता सुरुवात करणार आहोत आणि मेन विषयाला सुरुवात करत असताना प्रामाणिकपणे एक प्रश्न. खरंच लोकांनाच काउन्सिलिंगची गरज आहे का हो? काय सांगाल? चला आता आपण रिलॅक्स जाऊया. मागासपर्यंत मी थोडंसं फास्ट घेतलं मागासपासून, कारण का ते एवढं महत्त्वाचं नव्हतं. पण इंट्रो होता त्यामुळे ते थोडंसं फास्ट घेणं गरजेचं होतं. नाहीतर लोकं कंटाळतात, की अरे काय ह्यांचंच सगळं सांगतायत. मुद्द्याचं काय बोलतच नाहीत. असं लगेच लोकं टाईप करतात मेसेजमध्ये. तर त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेत होतोय आणि आत्ता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती आलेलो आहोत, की खरंच गरज आहे का काउन्सिलिंगची लोकांना? काय सांगाल? येस, फास्ट, फास्ट, फास्ट. काय वाटतं? हो किंवा नाही, बस एवढंच मला फक्त तुमच्याकडनं उत्तर पाहिजे, बाकी काहीच नाहीये. हो किंवा नाही. आज आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजामध्ये लोकांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का? येस ऑर नो? मला फक्त एवढंच उत्तर पाहिजे, फास्ट. फक्त काही लोकच फक्त मेसेज करतायत, बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना काय वाटतं? नाही गरज आहे. मला आता जवळपास 36 मेसेज आलेले आहेत, की हो सर खूप गरज आहे. पण फक्त 36, बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना काय वाटतं? बघा, जेवढा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन हा वेबिनार अटेंड कराल ना, म्हणजे काय, प्रामाणिकपणे हा वेबिनार तुम्ही अटेंड कराल ना, तर तुम्हाला ह्या वेबिनारमधून बरंच काय शिकायला मिळेल हा, लक्षात ठेवा. ओके. कारण आपण मानसिक स्वास्थ्यावरती बोलणार आहोत, मेंटल हेल्थवरती बोलणार आहोत. आणि जेवढं तुम्ही इनॅक्टिव्ह राहून हा वेबिनार अटेंड कराल ना, तुम्हाला काहीच कळणार नाही, तुमच्या सगळं वरून जाईल डोक्यावरनं. कारण मानसशास्त्र हा विषयच असा आहे, मनाचा विषय ना. तुम्ही शरीराने ह्या वेबिनारमध्ये आहात, पण जर मनापासून वेबिनारमध्ये नसाल तर कळेल का तुम्हाला हा विषय? नाही कळणार. त्यामुळे एक रिक्वेस्ट अशी आहे, की अजूनही मी मेन विषयाला सुरुवात केलेली नाहीये. तुम्ही फक्त शारीरिकदृष्ट्या इथे नका थांबू. तुम्ही मानसिकदृष्ट्या पण इथे असणं खूप गरजेचं आहे आजच्या वेबिनारमध्ये. तर आणि तरच तुम्हाला या गोष्टी कळतील, नाहीतर नाही कळणार. ओके. आणि नाही कळल्या तर कृपया मला दोष देऊ नका. हात जोडून आत्ताच विनंती करतो. ओके. आणि म्हणून प्रत्येकाने रिप्लाय द्या, की जेणेकरून तुम्ही काय व्हाल, ऍक्टिव्ह राहाल आणि तुम्हाला हा विषय कळेल. ओके. चला ग्रेट. मला आता 50 लोकांचे मेसेज आलेले आहेत जवळपास. ओके. 30चा क्राऊड वाढला, 50 पर्यंत गेला. ओके. चलो ग्रेट. अजूनही मेसेज येत आहेत. प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे. चला आपण पुढे जाऊया. समाजामध्ये आज खरंच लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का, असं मी प्रश्न केला होता. बऱ्याच लोकांचे उत्तर आले की येस सर खूप गरज आहे. आणि माझं देखील उत्तर तेच आहे की येस, खूप 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 गरज आहे. आज 100 पैकी 100 लोकांना गरज आहे. पण का? प्रश्न आहे ना. आपण असंच बोलून मोकळे झालो की हो लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे, पण का? कशासाठी? ओके. का आणि कशासाठी हा मोठा प्रश्न आहे. आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, ह्या वेबिनारमध्ये शिकायचं आहे. ओके. बघा, आपण स्टेप बाय स्टेप चाललो आहोत. सगळ्यात पहिलं आपण मानसशास्त्रापासून सुरुवात करूया, की आजच्या लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर खूप गरज आहे. का गरज आहे? त्याच्यावरती मानसशास्त्र काय सांगतं? मानसशास्त्र असं सांगतं की माणूस आहे ना, दिवसभरामध्ये 90 ते 95% नकारात्मक विचार करतो आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतो. हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणून आज माणसांना काउन्सिलिंगची गरज आहे. बघा, सायकोलॉजी काय सांगते, की आज परिस्थिती अशी आहे आपल्या आजूबाजूला, की माणूस काय करतोय, संपूर्ण दिवसभरामध्ये 90 to 95% निगेटिव्ह थॉटचा विचार करतोय. ओके. आणि फक्त 5% पॉझिटिव्ह विचार करतोय. आणि हे खूप चुकीचं आहे. कारण की याच्यामुळेच आज लोकांना काउन्सिलिंगची गरज भासतीये. ओके. मग इथे मानसशास्त्र काय सांगतं? तर मानसशास्त्र असं सांगतं, की जर आपले विचार हे जर आपले नेहमी सकारात्मक ठेवलेत आपण, तर आपले विचार आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत, लक्षात ठेवा. ओके. आपले विचार हे नेहमी कसे असावेत? सकारात्मक असावेत. कारण आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. तुम्ही जसा विचार करता ना, तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. बघा, तुम्ही विचार केलात, की येस मला आज सरांचा वेबिनार अटेंड करायचा आहे आणि म्हणून तुम्ही ह्या वेळेत जॉईन झालात.
आणि वेबिनार अटेंड करत आहात. बाकीच्यांनी विचार केला नसेल म्हणून ते वेबिनारमध्ये नसतील. म्हणजे तुमचा एक विचार, सकारात्मक विचार ह्या वेबिनारपर्यंत तुम्हाला घेऊन आलाय. त्यामुळे आपल्या विचारामध्ये इतकी ताकद आहे ना, ती ताकद फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे, लक्षात ठेवा. पण आज काय होतंय की ते सकारात्मक विचार कुठेतरी दूर चालले आहेत आणि नकारात्मक विचार लोकांनी जवळ केले आहेत आणि म्हणून आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. येस ऑर नो, काय सांगाल? पटते का तुम्हाला? सायकोलॉजी जे सांगते ते तुम्हाला पटते का? येस ऑर नो, काय सांगाल? की आपण आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये ना निगेटिव्ह लवकर अप्रोच होतो किंवा निगेटिव्ह लगेच आपण विचार करायला सुरुवात करतो. का आपण थोडंसं होल्ड करत नाही? का आपण थोडासा पॉज घेत नाही? का आपण त्याच्यामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही? बरोबर ना? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना, प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना आपण ऑलवेज पॉझिटिव्ह बघणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर का आपण केलं ना, तर खरंच सांगतो, मानसशास्त्र काय सांगतं, की तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, तिथे तुम्ही पोहोचू शकता. पण जर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर का निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत असाल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीच साध्य करता येणार नाही. ओके. आणि आज आपल्या आजूबाजूला हीच परिस्थिती आहे की लोक जास्तीत जास्त नकारात्मक विचार करतात आणि म्हणून आज त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. दुसरं महत्वाचं इथे काय आहे की WHO चा एक सर्व्हे पण तुम्हाला मी सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की या जगामध्ये 90% आजार माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. आता विचार करा, मानसशास्त्र पण तेच सांगतं की नकारात्मक विचारांमुळे माणसांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतात, म्हणून त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. WHO पण तेच सांगतंय की नकारात्मक विचारांमुळे माणसालाच बऱ्याच काही गोष्टी घडतात. मग मुळात प्रश्न इथे असा आहे ना की नकारात्मक विचार माणसामध्ये कुठून येतात? प्रश्न आहे की नाही? कारण आपण जेव्हा या सुंदर अशा सृष्टीमध्ये जन्म घेतो, तेव्हा आपल्याला सकारात्मक, नकारात्मक, योग्य, अयोग्य, चूक, बरोबर काहीच कळत नसतं. बरोबर की नाही? मग आत्ता असं काय घडतंय आपल्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे सकारात्मक आहे, हे नकारात्मक आहे. असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त नकारात्मक विचार करतोय? याचा एका काउन्सिलरला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहात. ओके. पण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मकता तुम्ही काढत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकत नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे, लक्षात ठेवा. कोणी सांगत नाही, मी तुम्हाला इथे प्रामाणिकपणे सांगतोय की तुम्हाला जर एक सक्षम काउन्सिलर बनायचं असेल, बघा मी काय सांगतोय सगळ्यांनी व्यवस्थित आहे का? जर तुम्हाला एक सक्षम काउन्सिलर बनायचं असेल ना, तर सगळ्यात प्रथमतः एक गोष्ट इथे फिट करायची की मला समोरच्या व्यक्तीच्या मनातली नकारात्मकता काढायची आहे. त्याच्या मनातले नकारात्मक विचार मला बाजूला काढून फेकायचे आहेत आणि त्याच्या मनामध्ये मला सकारात्मक विचारांची रुजवण करायची आहे किंवा त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचारांची प्रेरण करायची आहे. आणि जर त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो ना, तर नक्कीच आपण एक सक्षम समूशक स्वतःला म्हणू शकतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे नकारात्मक विचार माणसाच्या मनातून काढणं इतकं टफ आहे, इतकं टफ आहे की त्यासारखं टफ दुसरं काहीच नाहीये. ओके. आणि हे मी अनुभवातून तुम्हाला सांगतोय हा. बघा मी ना जे आहे ते खरं सांगणार आहे तुम्हाला. मी इतरांसारखं तुम्हाला काहीतरी चुकीचं किंवा मोटिवेशनल काहीतरी सांगणार आणि तुम्हाला जाळ्यात अडकवणार आणि या रे माझा कोर्स करा रे काउन्सिलर होणार नाही. चुकीचं तुम्हाला मी कधीच सांगणार नाही. आणि आतापर्यंत माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही फोन करून विचारू शकता, मी कधीच चुकी सांगत नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्य आहेच, त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे कधी लक्षात ठेवा की हे नकारात्मक विचार समोरच्या व्यक्तीच्या मनातून काढायलाच आपल्याला शिकायचं आहे. आणि ते एवढं सोपं नाहीये. कारण ह्या नकारात्मक विचारामुळे ना आज लोकांच्या आयुष्यामध्ये बरंच काय घडतंय. माझ्या सेंटरला ना मला बरीच लोक येऊन सांगतात की सर, तुम्हाला सांगू, मी ना सतत चिंतेमध्ये असतो. कसली तरी भीती वाटते, कसली वाटते तेच मला कळत नाही. काही येतात, सर माझं मोबाईलचं सोशल मीडियाचं मला व्यसन लागलंय, कळते पण वळत नाही. काही येतात ते म्हणतात की सर माझं माझ्या घरच्यांशी जमत नाहीये. काही म्हणतात सर माझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बिघडत चाललंय, बॅलन्सिंगच होत नाहीये. येते लक्षात? म्हणजे नकारात्मक विचारांमुळे ना लोकांच्या आयुष्यामध्ये बरंच काही घडतंय, लक्षात ठेवा. ओके. काही जण येतात ते म्हणतात की सर माझा आहे ना स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालाय.
ओके. म्हणजे मी कुठल्याही गोष्टीकडे बघत असताना निगेटिव्ह थॉटने बघतो, की नाही मला हे शक्यच होणार नाही, मला हे जमणारच नाही, मी हे करू शकत नाही. म्हणजे स्वतःला कमी लेखतो मी हल्ली. आणि मग त्याच्यामुळे होतं असं, की मला सतत नकारात्मक विचार येत आहेत. सातत्याने नकारात्मक विचार आल्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाही आणि मग कधी कधी असं वाटतं ना, की यार सगळं थांबून स्वतःचा शेवट करावा, म्हणजेच काय, सुसाईड करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, नकारात्मक विचार हे आपल्याला असं वाटतं, की अरे काय नकारात्मक विचार वगैरे, पण एवढं सोपं नाही आहेत. कारण का नकारात्मक विचार इतके घातकी आहेत ना, की आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, उद्ध्वस्त करू शकतात. ओके. आणि आज काय झालंय आपल्या आजूबाजूला, आज अनेक लोक आहेत की जे नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत. ओके. आणि नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये अडकल्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे दिवसेंदिवस खालवत चाललंय, बिघडत चाललंय. आणि म्हणून त्यांना आपल्या मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज समाजामध्ये प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. मग तो श्रीमंत असो, मग तो गरीब असो, तो मध्यमवर्गीय असो, तो नोकरदार असो, तो व्यावसायिक असो, तो विद्यार्थी असो, तो पालक असो, ती गृहिणी असो, आज कोणीही असो, आज प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. बऱ्याच लोकांची खूप चुकीची समजूत आहे की श्रीमंतांना कसली आली काउन्सिलिंगची गरज, बरोबर की नाही. पैसेवाल्याला कसली आली आहे काउन्सिलिंगची गरज. असं नाहीये मित्रांनो, लक्षात ठेवा. आज काउन्सिलिंगची गरज ही प्रत्येकाला आहे, प्रत्येक क्षेत्रातल्या मंडळीला आहे. आणि खरंच सांगतो तुम्हाला की आता ह्याची गरज दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. बघा ना, अहो किती भयानक भयानक घटना घडतात आपल्या आजूबाजूला. म्हणजे आता सुशांत सिंग राजपूत, हा एक चांगला कलाकार बॉलिवूडचा, करोडो रुपये त्याच्या बँकमध्ये होते बॅलन्स, करोड रुपयाची प्रॉपर्टी मुंबईमध्ये, करोड रुपयाची प्रॉपर्टी गावामध्ये. 5 फिल्म त्यांनी ऑलरेडी सही केलेल्या होते, म्हणजे ते करोड रुपये येणार होते, तरी देखील सुसाईड केलं. नितीन चंद्रकांत देसाई, सुसाईड. पुण्यामध्ये IPS ऑफिसर गायकवाड, सुसाईड. ते तर भयानकच होतं, म्हणजे सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि शेवटी स्वतःला 2 गोळ्या घातल्या आणि स्वतःला संपून घेतलं. अहमदनगरला एक डॉक्टर सकाळी उठल्यावरती बेडरूममध्ये मिसेसला संपवलं, 2 मुलांना घेऊन ते शेतावरती गेले, शेतावरती दोन्ही मुलांना विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि घरी येऊन पंख्याला स्वतःला लटकवून घेतलं. म्हणजे काय. बरं, हे सगळं मी काय काल्पनिक तुम्हाला स्टोरी सांगतोय किंवा काहीतरी चुकी सांगतोय असं नाही आहे. तुमच्या हातामध्ये गुगल आहे, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, अँड्रॉइड आहे, युट्यूब आहे, बिंदास्त सर्च करा. तुम्हाला ज्या ज्या घटना मी सांगतोय त्या सगळ्या घटना तुम्हाला इथे बघायला मिळतील. घोसाळकर प्रकरण मागचं, 2 मित्र फेसबुक लाईव्ह येतात काय, एकमेकांचे रुसवे फुगे दूर करतात काय, आणि त्याच फेसबुक लाईव्ह मध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला गोळी मारून संपवतो. घोसाळकर प्रकरण मुंबईचं तुम्हाला माहिती असेल. आय थिंक गोरेगाव मालाड या दरम्यान काहीतरी घडलं होतं ते. ओके. म्हणजे इथे मला तुम्हाला काय सांगायचंय, की आज आहे ना, आज तुमच्याकडे खूप मोठं नाव आहे, तुमच्याकडे खूप मोठं पद आहे, तुमच्याकडे चांगली म्हणजे खूप प्रचंड संपत्ती आहे, पैसा आहे, सगळं आहे. पण जर तुमच्याकडे मानसिक स्वास्थ्य नसेल ना, तर सगळं शून्य आहे. सगळं शून्य आहे. ओके. आणि या मानसिक स्वास्थ्यावरतीच एक समुपदेशक म्हणून तुम्हा सगळ्यांना काम करायचं आहे. ओके. बरं, एक प्रामाणिक प्रश्न. मी जे म्हटलं ते किती लोकांना पटतंय, की आपल्याकडे जरी सगळं काय असेल, जगातलं सगळं सुख जरी असेल, पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल तर सगळं शून्य आहे. हे किती लोकांना पटलंय त्यांनी येस टाईप करा, बघू किती लोकांना पटलंय ते. सगळं तुमच्याकडे, जगातलं सगळं सुख तुमच्या पायाशी लोळतंय. ओके. पण मानसिक स्वास्थ्यच नाहीये, तर काय. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, सोन्याचा बेड आहे तुमचा. ओके. पण झोपच नाही लागली त्या बेडवरती, तर काय. शून्य आहे ना, त्याची किंमत शून्य आहे त्या सोन्याच्या बेडची. ओके. तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच्या कंडिशनला ठीक आहे, पैसा महत्वाचा आहेच, आपण अजिबात नाही म्हणत नाहीये, पण त्याबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील खूप महत्वाचं आहे. हे वेळोवेळी आजूबाजूच्या गोष्टी पाहून आपल्याला सिद्ध झालेलं आहे, लक्षात ठेवा. येस. खूप लोकांना पटतंय. येस. थँक्यू. म्हणजे पटतं ना तुम्हाला, की सगळं आहे, पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल ना, तर सगळं शून्य आहे. आणि याच मानसिक स्वास्थ्यावरती
आपल्याला काम करायचं आहे, एका काउन्सिलरला काम करायचं आहे. ओके, चलो ग्रेट. काही लोकच फक्त रिप्लाय करतात, काही लोक रिप्लाय करत नाहीत. मला नाही माहिती काय अडचण आहे ती, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येकाने रिप्लाय द्यावा. ओके, म्हणजे मला कळेल की येस, मी जे बोलतोय ते प्रत्येकाला कळत आहे. ओके, येस, ग्रेट 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 ग्रेट, छान छान. हम्म, हम्म, हम्म. ओके, तर लक्षात घ्या, ह्या सर्वांना आपल्या मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे. आणि ही गरज ओळखताच, ओके, ही गरज ओळखताच आपण काय करतोय, आपल्या संस्थेच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवतोय. का? कारण का समाजाला याची गरज आहे. ओके, समाजाला याची गरज आहे. आज मला कुठून कुठून फोन येतात, नागपूर असेल किंवा इकडे अगदी अहमदनगर असेल किंवा नाशिक असेल किंवा कुठे कुठून कुठून फोन येतात की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला भीती खूप वाटते, मला घराच्या बाहेर जावंसं वाटत नाही, गेली 6 महिने मी घरामध्येच आहे, किंवा मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. ओके, आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर मग मी त्यांना सांगतो की ठीक आहे, माझं सेंटर डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईमध्ये, तुम्ही मला या, प्रत्यक्ष भेटा, आपण बोलूया त्या संदर्भात. तर मग प्रॉब्लेम असा होतो ना मित्रांनो, की त्यांना मुंबईमध्ये येणं, राहणं, खाणं पिणं नाही परवडत. बरं, मी त्यांच्यासाठी इथून लांबून जाऊ शकत नाही, मग करायचं काय? तर मग मी ठरवलं की ठीक आहे ज्ञानेश्वर, आपण स्वतः पोचू शकत नाही तिथे, पण पण आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेलं अनुभव, हा जर का आपण तिथल्या एखाद्या व्यक्तीला दिला आणि त्याच्या माध्यमातून तिथे काम केलं तर योग्यच आहे. कारण का सध्या 144 44-45 कोटीच्या आसपास आपली काय लोकसंख्या आहे. ओके, आणि ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर मग मी कितीही जरी ठरवलं तरी प्रत्येक माणसापर्यंत मी नाही पोहोचू शकत. एक लिमिटेड आहे ना, कामासाठी एक लिमिटेशन असतं. मग रियालिटी जर पाहिली तर प्रत्येक व्यक्तीला काउन्सिलिंगची गरज आहे, मग करायचं काय? तर मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपल्याकडे असलेलं ज्ञान आणि आपल्याकडे असलेला अनुभव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला त्या एरियामध्ये काय करायचं, काउन्सिलर घडवावे लागतील. आणि म्हणून मग मी ही माझी चळवळ सुरू केली, माझं हे काम सुरू केलं. आणि मला सांगायला आनंद होईल की आज ह्या माझ्या काउन्सिलिंगच्या चळवळीमध्ये आज अनेक काउन्सिलर सहभागी झालेले आहेत. ओके, मी मला जस्ट एक झलक दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा, दुर्वा एज्युकेशन नावाने माझं एक चॅनल आहे यूट्यूबला. आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की माझे अनेक सबस्क्रायबर आहेत. हे अनेक पोस्ट आहेत आमच्या काउन्सिलरच्या माध्यमातून आलेल्या, त्यांनी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे, त्यांनी फीडबॅक दिलेले आहेत, ते सगळं. पण तुम्ही यूट्यूब चॅनलला डायरेक्टली जा आणि तिथे गेल्याच्या नंतर इंट्रोचा व्हिडिओ आमचा डायरेक्ट चालू होतो इथे गेल्याच्या नंतर. पण ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये डायरेक्टली जा आणि इथे बघाल तर आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळे उपक्रम आमचे राबवले जातात. ओके, संस्थेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय विथ तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि विथ तुम्हाला ॲड्रेस मिळून जातील. हे बघा, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. ओके, ज्यांनी माझ्याकडनं कोर्स केला आहे. ओके, तर हे सगळं मी तुम्हाला जे सांगतोय ते का सांगतोय, कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा की खरंच प्रामाणिकपणे आपण काय करतोय, हे सगळं काम करतो आहे. आणि याच्यामध्ये आतापर्यंत अनेक काउन्सिलर मी घडवलेले आहेत. आणि ते त्यांच्या तालुक्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या शहरामध्ये पार्ट टाइम मध्ये, कोण फुल टाइम मध्ये काम ऑलरेडी करतोय. हे बघा, मी जर खाली खाली गेलो तर कितीतरी काउन्सिलर आहेत की हे सगळे माझे काउन्सिलर काम करतायत. ओके, इव्हन तुम्ही फेसबुकला जरी गेला तर तिथे पण तुम्हाला दुर्वा एज्युकेशन सर्च करायचं आहे. आणि दुर्वा एज्युकेशन सर्च केल्याच्या नंतर तिथे पण तुम्हाला, तिथे पण माझा सेम तुम्हाला पत्ता मिळेल, माझा नंबर मिळेल, सगळं मिळेल तुम्हाला. आणि तिथे पण तुम्ही बघू शकता की माझे अनेक काउन्सिलर्स आहेत, त्यांचे तुम्हाला फीडबॅक बघायला मिळते. हे बघा, हे माझे विद्यार्थी आहेत सगळे की त्यांनी आपापल्या पद्धतीने काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे, काम सुरू केलेलं आहे. सगळे माझे विद्यार्थी आहेत. हे बघा. ओके, तर सांगत तात्पर्य असं आहे की येस, आज आपल्या समाजाला काउन्सिलिंगची गरज आहे. आणि त्यासाठी समाजामध्ये काउन्सिलरची गरज आहे. आणि ते घडवण्याचं कार्य मी हाती घेतलेलं आहे. तर माझा एक प्रामाणिक प्रश्न आता तुम्हाला सगळ्यांना, की तुमच्यापैकी किती जण काउन्सिलर बनून माझ्यासोबत काम करायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. अच्छा, माझी स्क्रीन दिसली नाही का ती? सॉरी 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 सॉरी, मी काय केलं, स्क्रीन शेअर केलीच नव्हती वाटतं. ओके 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 ओके, एक मिनिट, एक एक्स्ट्रीमली सॉरी हा. ठीक आहे, येस येस, युट्यूबला गेलात ना, तर बघा हे ही स्क्रीन आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके,
ओके, हे बघा युट्यूबला दुर्वा एज्युकेशन नावाने आपलं हे चॅनल आहे. हे बघा इथे अनेक सबस्क्रायबर तुम्हाला दिसत आहेत आणि व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर हे आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि सोबतच आमचे काही विद्यार्थी आहेत त्यांचे तुम्हाला अभिप्राय बघायला मिळतील, त्यांचा नंबर त्यांचा पत्ता हे सगळं तुम्हाला त्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. हे बघा हे सगळे आमचे विद्यार्थी आहेत. ओके, हे बघा अनेक अनेक विद्यार्थी आहेत. तुम्ही युट्यूब चॅनलला गेल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे बघा खाली खाली गेलात ना, माझे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपल्याकडनं कोर्स केलेला आहे आणि ते आज आपल्याबरोबर काम करत आहेत. ओके, येस, हां खूप आहेत विद्यार्थी. तुम्ही सविस्तर जाऊन बघू शकता. त्याचबरोबर मी फेसबुकचं तुम्हाला दाखवलं होतं. सॉरी पण ते दिसलं नाही तुम्हाला. हे बघा फेसबुकला गेला तर दुर्वाजी पण सर्च करा. इथे देखील अनेक फॉलोअर्स आहेत. इथे पण आमचा पत्ता नंबर सगळं तुम्हाला ओपनली इथे बघायला मिळेल. आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय तुम्हाला वाचायला मिळतील आणि त्यांनी सेंटर सुरू केलेलं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांचा नंबर त्यांचा पत्ता तुम्हाला सगळं सगळं. आता हे चाळीसगाव खानदेशमध्ये एक सर आहेत त्यांनी हे सुरू केलेलं आहे. ओके, ते महाराज आहेत, त्यांनी सुरू केलेलं आहे. ह्या स्वरा करून आहेत, विवेक सरांनी चालू केलं स्वरा काउन्सिलिंग सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी काय केलेलं आहे, हे सगळं सुरू केलं आहे. ओके, तर सांगा तात्पर्य एवढंच आहे की आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समुपदेशक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि मी प्रश्न तोच विचारला होता की किती जण तुमच्यापैकी माझ्यासोबत एक काउन्सिलर म्हणून काम करायला तयार आहेत. त्यांनी येस टाईप करायचं आहे. ओके, आणि मग आपण पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवरती डिस्कस करणार आहोत. येस, सॉरी मी ती स्क्रीन शेअर केली नव्हती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नव्हती, पण इट्स ओके, आता क्लिअर झालं सगळ्यांना. येस, फास्ट. किती जण माझ्यासोबत एक काउन्सिलर म्हणून काम करायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचं आहे फास्ट. येस, ग्रेट ग्रेट, खूप लोकांचे मेसेज येतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ओके, प्रामाणिकपणे सांगतोय, जसं मागाशी पण सांगितलं आता पण सांगतोय की एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं, ओके, एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाही आहे. इतकं सोपं नाहीये. ओके, का इतकं सोपं नाहीये त्याच्या मागची कारणं पण समजून घ्या. काय असतं ना, जर आपण चुकीच्या पद्धतीने जर का एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग केलं तर समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण कोणाच्याही वाईटाचं कारण व्हायचं नाही. येते लक्षात? म्हणजे आपण काउन्सिलर आहोत म्हणून आपण कोणाच्याही भावनांशी व्यवसाय करायचा नाही. येते लक्षात? ओके, आणि म्हणून काउन्सिलिंग करणं ही एक जबाबदारी आहे असं मी नेहमी सांगत असतो. ओके, आणि ती जबाबदारी जर का तुम्हाला स्वीकारायची असेल तर तुम्हाला प्रथम काउन्सिलिंगचं प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेता तेव्हा तुम्हाला शास्त्रीय पद्धत कळते. ओके, की आपण कशा पद्धतीने लोकांचं काउन्सिलिंग करायचं. तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं आणि मग तुम्ही आत्मविश्वासाने एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकता. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला एवढंच आहे फक्त की एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं हे सोपं जरी नसलं तरी पण अवघड नाहीये, कारण का त्याचं प्रशिक्षण घेऊन आपण एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो आणि ते प्रशिक्षण घेण्यासाठीच आपला कोर्स आहे. ओके, पण प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांना काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय किंवा काउन्सिलर नक्की कोण असतो हाच मोठा प्रश्न आहे. ओके, तर मी इथे तुम्हाला विचारतो की किती लोकांना काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय हे माहिती आहे, त्यांनी येस टाईप करा. आणि किती लोकांना काउन्सिलिंग म्हणजे काय हे माहितीच नाही, त्यांनी नो टाईप करा फास्ट. बघूया किती लोकांना माहिती आहे काउन्सिलिंग म्हणजे काय, काउन्सिलर म्हणजे कोण, हे किती लोकांना माहिती आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी येस टाईप करा आणि ज्यांना माहितीच नाहीये त्यांनी नो टाईप करा फास्ट. मी का विचारतोय माहिती आहे का, कारण का बऱ्याच लोकांचा ना खूप मोठा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये की काउन्सिलिंग म्हणजे ना काहीतरी औषध गोळ्या वगैरे द्यायच्या असतात, ऍडमिट वगैरे करायचं असतं, असा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. आणि म्हणून मी इथे प्रश्न विचारला की किती लोकांना माहिती आहे त्यांनी येस टाईप करा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी नो टाईप करा. ओके, येस, खूप लोकांचे मेसेज येतात. बऱ्याच लोकांना ऑलरेडी माहिती आहे त्यांचे येस टाईप येतात आणि काही लोकांना माहित नाही त्यांचे नो टाईप येतात. ओके, पण नो किंवा नाही वाले कमी आहेत आणि येस वाले जास्त आहेत, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. एक अनुभव सांगतो की कोरोनाच्या अगोदर जर का कोणाला प्रश्न केला असतात ना काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय किंवा काउन्सिलर कोण असतो, तर खरं सांगतो तुम्हाला की कोणाला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे आम्हाला ओरडून ओरडून सांगावं लागतं की अरे याला काउन्सिलिंग म्हणतात, असा असा एक व्यक्ती असतो तो काउन्सिलर असतो. कोरोना नंतर काय झालं की मानसिक स्वास्थ्य हे जास्त प्रमाणात लोकांचं
डिस्टर्ब व्हायला लागलं. ओके, आणि त्यामुळे लोक थोडीशी काउन्सिलिंगकडे वळलीत. लक्षात ठेवा. ओके. आणि मग हळूहळू आता लोकांना माहिती आहे की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, काउन्सिलर कोण असतो, तो काय करतो, हे आता हल्ली हल्ली लोकांना माहिती पडायला लागलेलं आहे. ओके. चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, तर इट्स अ प्रोसेस ऑफ हेल्पिंग. ओके. इट्स प्रोसेस ऑफ हेल्पिंग म्हणजे काय, थोडंसं आपण विश्लेषण बघूया. की एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीतून त्याला स्वतःला सोडवण्यासाठी, ओके बघा, स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून सहकार्य करणं, मदत करणं म्हणजेच काउन्सिलिंग होय. बऱ्याच वेळा ना आपल्याला काय वाटतं की आपल्याला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हम्म. तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाहीत, ते फक्त समजून घ्यायचे आहेत. ओके. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हा तो त्यालाच करायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्याशी संवाद साधायचा असतो आणि त्यालाच काउन्सिलिंग असं म्हणतात. की स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून सहकार्य करणं, मदत करणं म्हणजेच काउन्सिलिंग होय. येते लक्षात. खूप महत्वाचं आहे की जे मी तुम्हाला सांगतोय हे कोणी सांगत नाही, कारण का झाकली मूठ सव्वा लाखाची. कारण का तुम्हाला जर का इतकं साधं सोपं सांगून मोकळे झालेत तर मग काय होणार, काय होणार, लोकांना त्यामध्ये असं वेगळं वाटणारच नाही ना. कारण लोकांना ना काउन्सिलिंग म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं, भव्यदिव्य वाटतं. काहीच नाही भव्यदिव्य, लक्षात ठेवा. समोरचा व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, एनझायटीमध्ये आहे, फेअरमध्ये आहे, फोबियामध्ये आहे, ॲडिक्शनमध्ये आहे, सुसाईड अटेम्प्ट करतोय किंवा तो व्यसनाधीन झालेला आहे, त्याचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, त्याचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, आपल्याला प्रथम तो समजून घ्यायचा आहे, जाणून घ्यायचा आहे, त्याच्या मुळाशी जायचं आहे. आणि त्याच्या मुळाशी जाऊन तिथून आपली प्रोसेस चालू होते काउन्सिलिंगची. ओके. आणि मग त्याच्यामध्ये आपण नक्की काय करतो तर संवादच साधतो. आणि मग त्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं असतात, समोरच्या व्यक्तीला त्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याला काय करायचं असतं, मदत करायची असते. ओके. इट्स अ प्रोसेस, आणि ती काय ते तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये मी कोर्समध्ये शिकवेन. पण मग काउन्सिलर कोण असतो, तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारा आणि मदत करणारा, सहकार्य करणारा हा काउन्सिलर असतो. आणि आज आपल्या समाजामध्ये या काउन्सिलरला खूप मोठी डिमांड आहे. येस, खूप मोठी डिमांड आहे. कारण दिवसांदिवस लोकांचं मानसिक स्वास्थ्य हे खालावत चाललेलं आहे. आज समाजामध्ये जितक्या व्यक्ती आहेत तितक्या विकृती निर्माण होत चालल्यात. ओके. भयानक परिस्थिती आहे. म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीचं रूपांतर विकृतीमध्ये होत चाललेलं आहे. आणि ते थांबवण्यासाठी त्यांचं वेळीच काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात. मी वाक्य रिपीट करतो की आज समाजामध्ये व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत. ओके. आणि त्या प्रवृत्तीचं रूपांतर विकृतीमध्ये होत चाललंय. आणि ते होऊ नये म्हणूनच त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे, आणि त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठीच आपल्या समाजाला काउन्सिलरची गरज आहे. येते लक्षात. आत्ता मी पुन्हा प्रश्न विचारेन की मग आत्ता काउन्सिलर बनायला किती लोक तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा बघू. काउन्सिलिंग म्हणजे काय हे तुम्हाला कळलं, काउन्सिलर कोण असतो हे तुम्हाला कळलं. आत्ता येस टाईप करायला काय अडचण आहे? अजून किती क्लॅरिटी देऊ मी? बरं, हे सगळं तुम्हाला जे करायचं आहे फ्रीमध्ये करायचं आहे का? नाही, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचं काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्हाला पैसे पण घ्यायचे आहेत त्याच्याकडनं. फ्रीमध्ये काउन्सिलिंग केल्याची काही म्हणजे किंमतच नाही लोकांना, लक्षात ठेवा. तर फ्रीमध्ये हल्ली काही करायचं नाही. ओके. आम्ही हे करतो, वेबिनार वगैरे फ्रीमध्ये घेतो. पण तुम्ही फ्रीमध्ये लोकांचं काहीच करायला जाऊ नका, कारण का फ्रीमध्ये लोकांना कुठल्याच गोष्टीची किंमत राहिली नाहीये. ओके. येस, आता खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर. ओके. तर आपल्याला फक्त संवादाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचं काय करायचंय, काउन्सिलिंग करायचंय, आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं, रिझल्ट काढायचा, आणि तो कसा काढायचा हे तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. मग काय काय शिकवलं जातं आपल्या कोर्समध्ये, थोडक्यात आपण समजून घेऊया. ओके. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की शिका, कमवा आणि प्रगती करा. महाराष्ट्र शासन मान्य प्राप्त संस्थेमार्फत बना मानसशास्त्रीय समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचं समुपदेशन केंद्र. ओके. आपला कोर्स आहे, आपला अभ्यासक्रम आहे, आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण काय काय शिकवतो याचा थोडक्यात तुम्हाला आढावा मी ह्या 5-10 मिनिटात देणार आहे, आणि मग तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. ओके. तर बघा, सगळ्यात पहिला टॉपिक आपण जो शिकवतो ह्याच्यामध्ये तो म्हणजे संपूर्ण मानसशास्त्र. तुमच्या मनात प्रश्न असतो की नाही सर, मला ना काउन्सिलिंग करायला आवडेल किंवा मला काउन्सिलर बनायचंय, पण माझं बॅकग्राऊंडच नाहीये मानसशास्त्राचं. मग काय, टेन्शन घेऊ नका.
आपण ह्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात पहिलं जे शिकवतो ते म्हणजे संपूर्ण मानसशास्त्र, की मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, त्याचा उगम केव्हा झाला, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, त्याचा विस्तार, त्याचे जनक, त्याच्या अभ्यास पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवल्या जातात. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. दुसरा टॉपिक तुम्हाला जो शिकवला होता तो म्हणजे समुपदेशन, की समुपदेशन म्हणजे नक्की काय. बऱ्याच लोकांना काय वाटतं, समुपदेशन म्हणजे मोटिवेशन देणं. चूक. मोटिवेशन डझन वर्क. मोटिवेशन 24 तास असेल, ओके, 2 दिवस असेल, आठवडाभर असेल, महिनाभर असेल, त्यानंतर निघून जाईल. आपल्याला मोटिवेट नाही करायचं. ओके. आपल्याला आहे ना, अ, एक तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंग्लिशमध्ये ना एक अशी म्हण आहे, इफ यू वॉन्ट फ्रूट देन यू मस्ट वर्क ऑन रूट. म्हणजे काय, जर एखाद्या झाडाकडून आपल्याला चांगली फळं पाहिजे असतील, फुलं पाहिजे असतील, तर आपल्याला झाडांच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे, ना की फांदींवरती. म्हणजे मी जर का झाडांच्या फांदींना खत टाकतोय, पाणी टाकतोय, काय फायदा आहे का? नाही. मला त्या झाडाची जर का ग्रोथ करायची असेल ना, तर झाडांच्या मुळावरती खत पाणी टाकणं गरजेचं आहे. सेम तसंच आहे. मला जर का एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस, डिप्रेशन, एनेक्झायटी, फेअर, फोबिया, ॲडिक्शनमधून जर का बाहेर काढायचं असेल, तर मला काय करावं लागेल? त्याला वरवर मोटिवेट करून काय फायदा आहे का? काहीच फायदा नाहीये. मला त्या व्यक्तीच्या मुळाशी जावं लागेल, की तो जर डिप्रेशनमध्ये गेला आहे, तर नक्की का गेला आहे? त्याची सुरुवात कुठून झाली? त्या मुळाशी जायला लागेल मला आणि तिथून मला काम करावं लागेल. तो जर का सुसाईड अटेम्प्ट करतोय तर तो का करतोय? तो जर का व्यसन करतोय तर तो का करतोय? त्याचा जर का रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे तो का आहे? त्याचं मूळ कुठे आहे? ते मूळ आपल्याला शोधावं लागतं काउन्सिलिंगच्या माध्यमातून आणि ते मूळ शोधल्याच्या नंतर तिथून आपल्याला काम करावं लागतं. येते लक्षात? का? कारण का परत तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. त्यामुळे काउन्सिलिंग करणं म्हणजे मोटिवेशन देणं हे साफ चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ओके. समुपदेशकासाठी काही महत्त्वाचे नियम देखील तुम्हाला शिकवणार आहे. माझ्याकडे ना BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी, त्याच्यानंतर PhD इन सायकोलॉजी, MSW असे अनेक विद्यार्थी आहेत माझ्याकडे. ओके. आणि त्यांनी मला एवढंच सांगितलं की सर आत्तापर्यंत आम्ही सायकोलॉजीचा इतका अभ्यास केलेला आहे ना, खूप अभ्यास केलेला आहे. पण जे नियम तुम्ही आम्हाला शिकवलेत ना, 16 नियम शिकवले तुम्ही ह्याच्यामध्ये, ते नियम आम्हाला कुठेच शिकायला नाही मिळाले. आणि त्या 16 नियमांचा असा फायदा झाला आम्हाला, की आम्ही बिनधास्त कॉन्फिडेंटली आता स्वतःला एक काउन्सिलर म्हणून प्रेझेंट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आम्ही कुठलीही केस कॉन्फिडेंटली हाताळू शकतो. बिकॉज ऑफ तुमचे टर्म कंडिशन. की आम्हाला कोणी शिकवलंच नाही, की काउन्सिलर म्हणून काम करत असताना तुम्हाला काही नियम आहेत. आणि त्या नियमांमध्येच तुम्हाला काम करायचं आहे. जर तुम्ही नियमबाह्य काम केलं तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. येते लक्षात? त्यामुळे ते नियमबद्ध काम करणं काय असतं ते तुमच्या ह्या कोर्समधून आम्हाला कळलं. समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते, हे सगळे टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवले जाणार आहेत. म्हणजे पहिलं मानसशास्त्र, त्याच्यानंतर दुसरं समुपदेशन, म्हणजे हे दोन महत्वाचे विषय तुम्हाला शिकवल्याच्या नंतर तुमचा पाया पक्का केला जाईल, तुमचं फाउंडेशन अगदी परफेक्ट केलं जाईल. कसं असतं ना, मी जर इतक्या कॉन्फिडेंटली तुमच्याशी बोलतोय, की मला प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, शहरी भागामध्ये सक्षम समूह घडवायचे आहेत, तर तुमचा पाया देखील मला तितकाच चांगला बनवावा लागेल, लक्षात ठेवा. कारण का 7 मजली बिल्डिंग उभी करायची असेल ना, तर एक मजला मला खाली खोदावं लागेल, तर तिचा पाया पक्का होईल. नाहीतर काय होईल, बिल्डिंग उभी राहील पण ती कोसळेल, टिकणार नाहीये. आपल्याला फक्त काउन्सिलर घडवायचे नाहीये, तर तो टिकला पण पाहिजे, लक्षात ठेवा. त्यांनी खरंच स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. पैसा बाय डिफॉल्ट आहे, लक्षात ठेवा. मी 17 वर्ष काम करतोय, 17 ते 18 वर्ष झाली मला काम करतोय. पैसा नसता मिळाला तर मी टिकलो नसतो. या क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसा आहे, नाव आहे, प्रसिद्धी आहे, मान सन्मान आहे, सगळं आहे. ओके. माझे अनेक विद्यार्थी मला सांगतात, की जर जेव्हापासून मी माझ्या नावासमोर काउन्सिलर म्हणून लावायला लागलो, तेव्हापासून लोकांची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली, म्हणजे दृष्टिकोन बदलला. आज अनेक ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातात, प्रमुख वक्ता म्हणून बोलवलं जातं, काहीतरी मार्गदर्शन कर म्हणून असं सांगितलं जातं, अनेक ठिकाणी पुरस्कार मिळतात. का होतं हे? बिकॉज ऑफ त्यांनी स्वतःची व्हॅल्यू वाढवली. कशाच्या माध्यमातून? तर ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. ओके. तर हे दोन विषय तुम्हाला प्रथमतः शिकवले जातात आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मग इन डिटेलिंग मध्ये बरेचसे छोटे छोटे टॉपिक शिकवले जातात. ओके. की जिथे एक काउन्सिलर म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारू शकता. ओके. एक काउन्सिलर म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवू शकता. एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवू शकता. एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करू शकता. एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवू शकता.
एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करू शकता, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालू शकता, वेळेचे नियोजन कसं करू शकता, असे अनेक टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवले जातात. एक महत्वाचा टॉपिक मला सांगावं, नातेसंबंध समुपदेशन खरंच गरजेचं आहे का? काय सांगाल? सध्या रिलेशनशिप काउन्सिलिंग ही खरंच गरजेची आहे का? काय सांगाल? फास्ट, हो किंवा नाही? काय सांगाल? नमस्कार. माझं नाव दीपा दिलीप पाटील आहे. मी दुर्वा एज्युकेशनमध्ये सकपाळ सरांकडे ट्रेनिंग घेतलं आहे सायकॉलॉजीचं. 1-2 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक केस आली होती. त्या मुलीचं अरेंज मॅरेज झालं होतं वर्षभरापूर्वी जवळजवळ, आणि ती मुलगी मॅडम, जे सांगतात ते सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. ओके, हे आपल्या विद्यार्थिनी आहेत आणि आपल्याकडून त्यांनी कोर्स केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे या वयात देखील एनर्जीने काम करतायत. ओके, सो सगळ्यांनी कृपया करून त्यांचं म्हणणं ऐका. उच्च पदावरती काम करत होते. तरीसुद्धा ती सुरुवातीला सायकॅट्रिककडे गेली होती. औषधं तिने चालू केली आणि त्यानंतर मला कॉल केला तिने, की मी असं असं कालच डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहे. एक गोळी घेतली, पण मला त्यामुळे खूप त्रास होत आहे. त्यानंतर तिला माझ्याकडे समुपदेशनासाठी मी बोलवलं आणि तिचं जे काही म्हणणं होतं, कारण ती जवळजवळ पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली होती. सुसाईडचे मनात विचार तिच्या खूप येत होते. तर आल्यानंतर तिच्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर तिला कशा पद्धतीने यातून बाहेर पडावं यासाठी मी मार्गदर्शन केलं. आणि आज ती मुलगी छानपणे बऱ्यापैकी म्हणजे 80% तरी रिकवर झालेली आहे. छान आता ती संसार करत आहे आणि अधूनमधून मला कॉल करत असते किंवा मेसेज करत असते की तुम्ही दिल्याप्रमाणे. ओके, व्हिडिओ खूप मोठा आहे, पण तुमच्या लक्षात आलं का की 1 वर्ष झालं होतं फक्त लग्नाला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली होती. अगदी सुसाईड पर्यंत विचारच्या मनामध्ये येत होते, अगदी डिवोर्स पर्यंत विचारच्या मनात येत होते. पण आपल्या दीपा मॅडमनी तिचं काउन्सिलिंग केलं आणि तिच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवला. दीपा मॅडमचा नंबर आपल्या युट्यूब चॅनलला आहे, फेसबुक चॅनलला आहे, सगळीकडे आहे. ओके, सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की खरंच आज नातेसंबंध समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे. की एकत्र दिसणारं जोडपं खरंच मनाने एकत्र आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज नवरा बायकोकडे संशयाने बघतोय, बायको नवऱ्याकडे संशयाने बघते. आज नवरा बायकोचा मोबाईल हातात घेऊ शकत नाही, बायको नवऱ्याचा मोबाईल हातात घेऊ शकत नाही. दोघांच्या मोबाईलला पासवर्ड आहे. विचित्र परिस्थिती आहे. आज झालंय कसं ना, म्हणजे थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. नात्यामधला संवाद हा कुठेतरी ना संपत चाललेला आहे. ओके, आणि सगळ्यात कारणीभूत जर काय काय असेल तर तो संवादच आहे. ओके, नातं तुटण्यामागे जो सगळ्यात महत्वाचा कारणीभूत आहे ते म्हणजे संवाद. की संवादच होत नाही नात्यामध्ये, जो तो फक्त आपल्या दुनियेमध्ये फक्त काय करतोय, जगतोय. आणि ते खूप डेंजर आहे, लक्षात ठेवा. कारण तिथूनच दुरावा निर्माण होत जातो. ओके, आज काय झालंय की नात्यामध्ये प्रेम नाहीये, जिव्हाळा नाही, आपुलकी नाही, फक्त नातं कॉन्ट्रॅक्ट पुरतं जगलं जात आहे. आणि हे खूप भयानक आहे, आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे नातेसंबंध समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे. ते कसं करायचं ना, हे तुम्हाला इथे मी शिकवणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय शिकवलं जातं ह्या कोर्समध्ये, तर एखाद्या व्यक्तीने त्यासाठी योग्य करिअर कोणतं आणि कसं निवडायचं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेटपासून दूर कसं करायचं, हे अजून एक वेगळं आपल्या समोर आलेलं आहे. ओके, आणि हे देखील कारणीभूत आहे की मोबाईलचा, सोशल मीडियाचा अतिवापर हा देखील कुठेतरी नातेसंबंध तुटण्यामागे पण कारणीभूत असू शकतो. ओके, इन डिटेलिंगमध्ये मी कोर्समध्ये बोलेन, कारण इथे सगळं जर इन डिटेलिंगमध्ये बोललो तर तुमचा कोर्समधला इंटरेस्ट निघून जायचा, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे आपण तिथे सविस्तर बोलूया. मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर कसं करायचं. ऍक्च्युली तुमच्या माहितीसाठी सांगतो की मोबाईल इंटरनेटमध्ये लोक इतकी अडकली आहेत ना, की लोकांना बेल्ट लागलेत. माहिती आहे तुम्हाला, सातत्याने तो अंगठा मोबाईलमध्ये टाकून टाकून तिथे बेल्ट लागलेत लोकांना. मेडिसिन घ्यावे लागतात लोकांना.
इतक्या आधीन लोक गेलेली आहेत आणि एक प्रकारचं व्यसनच लागलेलं आहे लोकांना इंटरनेटचं, मोबाईलचं वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की चुकीच्या गोष्टी जास्त पाहिल्या जात आहेत. मोबाईल इंटरनेटचा वापर हा चुकीच्या गोष्टींसाठी जास्त केला जातोय. आपल्याकडे सेक्शुअल कंटेंट जास्त पाहिलं जातं. आपल्याकडे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, लक्षात ठेवा. ओके. मग हे एक वेगळं जाळं आहे मोबाईल इंटरनेटचं. तर याच्यापासून लोकांना दूर कसं करायचं, स्वतः देखील दूर कसं राहायचं, हे देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, हे सगळे टॉपिक मानसिक आरोग्याला जे जे काही घातक आहे, ओके, आणि जे जे काही चांगलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत, की जेणेकरून तुम्ही स्वतःचं मानसिक स्वतः चांगलं बनवाल आणि इतरांचं देखील चांगलं बनवाल. ओके. म्हणजे मी नेहमी सांगतो की माझा हा जो कोर्स आहे, तो कोर्स एक मार्गी नाही आहे की बाबा रे फक्त तुम्ही दुसऱ्यांच्याच आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकता. नाही 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 नाही. माझ्या कोर्सचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट, तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रथमतः सकारात्मक बदल घडवा आणि मग इतरांच्या घडवा. आणि त्या दृष्टिकोनातूनच मी काय केलं आहे, कोर्सचं डिझायनिंग केलं आहे. ओके. तुम्ही फेसबुकला गेलात तर माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय तुम्ही वाचू शकता, की त्यांनी सांगितलं की सर, सगळ्यात प्रथम तर माझं स्वतःचं काउन्सिलिंग झालं आणि त्याच्यातूनच मला आता कॉन्फिडन्स येतोय की येस, मी आता दुसऱ्यांचं पण काउन्सिलिंग करू शकते किंवा करू शकतो. ओके. तर हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर, हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवाल, पण आम्ही हे प्रॅक्टिकली काम कसं करायचं किंवा प्रॅक्टिकली आम्ही लोकांचं काउन्सिलिंग कसं करायचं, त्याच्याबद्दल काय. तर काही टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल पण तुम्हाला सगळं शिकवलं जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना आपला आय कॉन्टॅक्ट कसा असावा, आपली बॉडी लँग्वेज कशी असावी, सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, किंवा किती वेळ काउन्सिलिंग घ्यावी, किती सिटिंग घ्याव्या काउन्सिलिंगच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे किती घ्यावे काउन्सिलिंगचे. बरोबर की नाही. खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सायकोलॉजीची सगळी पुस्तकं वाचा. मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं ना, हे हे कुठेच तुम्हाला वाचायला पण मिळणार नाही. येत्या लक्षात कुठेच वाचायला मिळणार नाही. आणि जर कुठे मिळालंच तर मला स्क्रीनशॉट काढून पाठवा. आणि हेच खूप महत्वाचं आहे. हेच खूप महत्वाचं आहे की प्रॅक्टिकली हे काम कसं करायचं ना, हे अतिशय महत्वाचं आहे. ओके. तर ते तुम्हाला इथे दिलं जाईल, काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला समस्यांमध्ये उपाय कसे द्यायचे हे पण शिकवलं जाईल. म्हणजे काय, की तुमच्याकडे येणारी व्यक्ती ही कुठल्या तरी समस्येमध्ये आहे, लक्षात ठेवा. तर मग त्या व्यक्तीला ना, एक काउन्सिलर म्हणून उपाय काय द्यायचे, कसे द्यायचे, त्याचं काउन्सिलिंग तर करायचंच आहे आपल्याला, पण शिवाय त्याच्यासोबत आपल्याला त्याला काहीतरी उपाय पण द्यायचे, तर ते कसे द्यायचे हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. सोबत तुम्हाला काही टिप्स देईन, काही सिक्रेट देईन. ह्या टिप्स आणि सिक्रेट अतिशय महत्त्वाच्या असतील, कारण तुम्हाला एक काउन्सिलर म्हणून जर का स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला हे टिप्स आणि सिक्रेट खूप उपयुक्त आहेत. कसं आहे ना मित्रांनो, थोडंसं स्पष्टच बोलतो. आज आपल्या समाजामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे, लोकांना फुकट पाहिजे. ठीक आहे. पण लोकांना फुकटाची किंमत पण नाहीये. येस ऑर नो, काय सांगाल? येस ऑर नो. लोकांना ना फुकट पाहिजे, पण लोकांना फुकटाची किंमत पण नाहीये. बघा मी काय म्हणतोय ते, तुम्हाला पटतंय का ते सांगा. येस ऑर नो, फास्ट. ओके. आता तुम्ही लोकांचं काउन्सिलिंग करायला सुरुवात केलीत, आणि समजा तुम्ही जर कधी फुकट केलीत, तर तुम्हाला मी सांगतो, त्या फुकट केलेल्या काउन्सिलिंगमधून तुम्हाला अजिबात रिझल्ट मिळणार नाही. कारण का, मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. कारण फुकटमध्ये काउन्सिलिंग केल्याच्यानंतर आपण लोकांना ज्या काही गोष्टी सांगतो ना, ती लोक सिरियसली घेत नाहीत, का तर त्यांच्या खिशातून काही गेलंच नाही. बरोबर आहे. त्यामुळे फुकटमध्ये केल्याच्या नंतर लोकांना किंमत नाहीये. आत्ता गंमत बघा कशी आहे ती. आपण आता विकत काउन्सिलिंग करणार आहोत, म्हणजे काय, की बरे मी काउन्सिलिंगचे 500 रुपये घेतो. आता लोक उलट बोलणार तुम्हाला, अरे काय काउन्सिलर बनलाय, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम सुरू केलंय आणि लोकांकडून पैसे घेतो. म्हणजे काय, चुकीचं काम करतो. म्हणजे लोक आहे ना, दोन्ही बाजूनी बोलतात. आणि मला हेच सांगायचं आहे, की अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. कारण जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपण काम करू शकत नाही.
किती लोकांना पटलं त्यांनी ट्रू टाईप करा किंवा 100% टाईप करा. कारण हे सत्य आहे आणि हे सत्य कोणीही सांगत नाही तुम्हाला आणि मी मात्र स्पष्टपणे सांगून मोकळा होतो. मला काही फिकर नाहीये की तुम्ही माझ्यासोबत काम करायला यावं, येणार न येणार किंवा काय तुम्ही ह्या क्षेत्रात येणार, मला काही नाही. पण चुकीची माहिती मी कधी कोणाला देत नाही आणि कधी देणार पण नाही. जे सत्य आहे ते बोलून मोकळं होऊन जातो. हे सत्य आहे. तुम्ही चांगलं करायला गेलात तरी तुम्ही वाईट असणार आहात आणि तुम्ही वाईट करायला गेलात तरी तुम्ही वाईटच असणार आहात, लक्षात ठेवा. मग हे सहन करण्याची आपल्याला शक्ती असणं खूप गरजेचं आहे. गेली 17 ते 18 वर्ष आम्ही सहन करतोय, येते लक्षात. त्यामुळे मी तुम्हाला ज्या टिप्स देणार आहे ना त्या अतिशय महत्वाच्या असतील आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की ज्या काउन्सिलरनी मला फॉलोअप केला तो महिनाभरात सक्सेस झाला. ओके. त्यामुळे माझ्यासोबत काम करत असताना मी जे सांगतो ते तुम्ही फॉलोअप करायचं आहे. का? कारण माझ्याकडे अनुभव आहे, लक्षात ठेवा. ओके. काय माहितीये का की लोकांचा प्रॉब्लेम काय की ज्या झाडावरती फळ आहेत ना तिथेच दगड मारणार आणि ज्या झाडाला फळ नाही ते दगड मारतो का कोणी? नाही. बरं की नाही? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करत असताना आपल्याला अडीअडचणी येणार, पण आपल्याला थांबायचं नाही, आपण तिकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे निघून जायचं. काय झालंय ना, समाजाचं तुम्हाला रियालिटी सांगतो आणि पुढे जातो. बघा तुम्हाला पटतंय का ते. कर्तृत्व शून्य लोकच कर्तृत्ववान लोकांना नावं ठेवत आहेत सध्या. येस ऑर नो एवढंच सांगा आणि आपण पुढे जाऊया. जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. म्हणजे मी आत्तापर्यंत अनुभव घेतलाय की मला ज्या ज्या लोकांनी काही उपदेश दिले, ज्ञान दिले, शिकवलं आणि त्यांना फक्त एवढंच मी विचारलं की बाबा तुम्ही काय करता, तर तेव्हा असं लक्षात आलं की अरे ह्याच्या कितीतरी पटीने आपण काम करून ठेवलेलं आहे किंवा करतो आहे, पण ह्याचं काहीच नाही. पण मग ही व्यक्ती मला कसं काय शिकवते. म्हणजे कर्तृत्व शून्य लोकच कर्तृत्ववान लोकांना नाव ठेवतायत आणि हे हल्ली खूप वाढलंय असं मला तरी वाटतं. ओके. येस पटते, बऱ्याच लोकांना पटते, बरेच लोक येस टाईप करतायत. बघा ना, आम्हालाच किती लोक, मला रोज लोक एक एक दोन तरी लोक असतात की जे मला चुकीचं म्हणतात. ओके. मग मेसेज करून सांगतात की सर तुम्ही चुकीचं काम करताय किंवा कॉलवरती पण सांगतात सर तुम्ही चुकीचं काम करताय. का चुकीचं काम करतायत समजून घ्या. आम्ही जाहिरात काय करतो की मोफत वेबिनारसाठी या म्हणून अप्लाय करा किंवा आमच्या वेबिनारच्या ग्रुपमध्ये या म्हणून. आता मोफत वेबिनार आणि मोफत कोर्स यामध्ये फरक आहे की नाही मला सांगावं. आम्ही कुठेतरी अशी जाहिरात केली का हो की मोफत कोर्स? कुठेच नाही. आणि मी तर स्पष्ट त्यांना सांगतो की बरे जर का मोफत कोर्स अशी कुठे जाहिरात वाचली असेल ना, मला फक्त एक स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही जी रक्कम बोलाल ना ती रक्कम मी तुम्हाला द्यायला तयार आहे, बाय लिगली. कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही माझ्यावरती केस करा आणि बाय लिगली कुठल्या ॲडव्होकेटला घ्या, मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. मुळात तुम्ही जर का वेबिनार आणि कोर्स यातला फरक समजून घेण्याच्याच मनस्थितीमध्ये नसाल तर काय बोलणार. एखादा कोर्स घेण्यापूर्वी त्या कोर्स संदर्भातली अधिक माहिती मिळावी यासाठी एक माहिती सत्र घेतलं जातं. त्या माहिती सत्राला इंग्लिशमध्ये वेबिनार असं म्हटलं जातं. त्यामुळे वेबिनार हा मोफत असतो, फ्री असतो. कोर्स मोफत असं कुठेच आम्ही जाहिरात करत नाही आणि केली पण नाही आणि करणार पण नाही. आणि ह्या एका गैरसमजुतीमुळे आम्हाला अनेक लोक फ्रॉड बोलतात, चुकीचं समजतात, आम्हाला नाही नाही ते वाटेल ते बोलतात. आम्ही इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो. कारण का मला माहिती आहे की त्यांना शिकवत जर आपण बसलो तर ते काय आपलं ऐकणार नाहीत. कारण आपण प्रयत्न करतो त्यांना समजवण्याचा, पण ते लोक नाही ऐकत. मग आपण दुर्लक्ष करतो, त्यांच्या अजिबात तोंडाला लागत नाही. म्हणजे काय की ही सगळी विकृती वाढत चाललेली आहे आणि ह्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. पण ह्या त्रासाला बाजूला सारून आपण पुढे कसं जायचं हे मी तुम्हाला शिकवेन. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. मी आतापर्यंत इतक्या लोकांना शिकवले, मग तुम्हाला का नाही शिकवणार. ओके. तुम्हाला पण शिकवेन. एक जस्ट अभिप्राय बघा आणि मग आपण पुढे जाऊया. नमस्कार, मी विवेक मंतळी पुण्यातून बोलतोय. मी स्वतः एक सर पुण्यातून आहेत म्हणजे विचार करा. ओके. सर्टिफाईड क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे, सर्टिफाईड NLP ट्रेनर आहे, पास्ट लाईफ रेग्युलेशन थेरपिस्ट आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्समध्ये मला ऑनररी डॉक्टरेट पण मिळाली आहे. काउन्सिलिंग ह्याविषयी मला कायम उत्सुकता असायची. मी इंग्रजीमध्ये काउन्सिलिंग पुष्कळ केलं आधी, पण आत्ता पण जमतंय. पण मला कायम एक गोष्ट जाणवायची की आपण मराठीमध्ये काउन्सिलिंग का करत नाही किंवा का जमत नाही. हम्म. मी मध्यंतरी दुर्वे एज्युकेशन संस्था
ह्यांच्या टचमध्ये आलो आणि सर्वांनी ज्या पद्धतीने मराठीमध्ये काउन्सिलिंग कसं करायचं, कशा पद्धतीने अतिशय महत्वाचं सांगतायत सर. कृपया करून सगळ्यांना विनंती आहे की ऐका. लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि त्यांना कसं समजावून सांगायचं किंवा ते प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे हे इतक्या योग्य पद्धतीने त्यांच्या कोर्समध्ये समजावलं आहे की माझी त्याची कायम जी मनाची स्थिती असायची की मला मराठीमध्ये काउन्सिलिंग जमेल का, कारण माझ्याजवळ येणारे बहुतांशी क्लायंट्स हे कायम इंग्लिश आणि हिंदी भाषिक असायचे. ते म्हणायचे की नाही हमको इंग्लिश और हिंदी में चाहिए. मराठीमध्ये मला बऱ्याचदा तो प्रॉब्लेम यायचा. पण आता जेव्हा सगळ्यांकडून मी शिकून घेतलं की मराठीमध्ये काउन्सिलिंग कसं करायचं, त्याच्या खाचाखुचा कशा असतात, कसं समजून घ्यायचं आणि कसं व्यक्त करायचं, तर खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी तो कोर्स डिझाईन केलेला आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने मला आता समोरच्या व्यक्तीला मराठीमध्ये समजावता पण येतं, कारण नॉर्मल मराठी बोलणं वेगळं आणि एका सायकोलॉजिकल लेवलवर जाऊन मराठी बोलणं वेगळं, ह्याच्यामध्ये जो फरक आहे हा मला डेफिनेटली या कोर्समध्ये जाणवला. आणि सर्वांनी खूपच चांगल्या पद्धतीने हा कोर्स डिझाईन केला आहे. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. खूप चांगला कोर्स आहे सर, आणि डेफिनेटली मी तुम्ही शिकवलेल्या गोष्टींचा पूर्णपणे योग्य पद्धतीने वापर करेन आणि समाजामध्ये चांगला बदल घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू. ओके. कळलं तुम्हाला की काय सर म्हटले की अगदी छोट्यातल्या छोट्या खाचाखुचा पण आम्हाला सरांनी काय केल्यात याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला देखील ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. ओके. तर चला आपण थोडंसं आता पुढे जाऊया. तुमच्या मनात अजून एक प्रश्न असू शकतो की सर ठीक आहे, इतकं सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, पण पैशाचं काय, उत्पन्न कसं मिळणार आम्हाला? ओके. तर यासाठी ना माझे दोन लेक्चर असतात. एक असतं व्यवसाय मार्गदर्शन, एक असतं जाहिरात मार्गदर्शन. ओके. याच्यामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे की एकही रुपया खर्च न करता तुम्ही स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा, एकही रुपया खर्च न करता तुम्ही स्वतःची जाहिरात कशी करायची, एकही रुपया खर्च न करता तुम्ही लाखो लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, एकही रुपया खर्च न करता तुमच्याकडे रोज काउन्सिलिंगला केसेस कशा आणायच्या, मग ते ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, दोन्ही प्रकारचं तुम्हाला मार्केटिंग याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. म्हणजे अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, AI, चॅट जीपीटी यांचा देखील वापर आपण कसा करू शकतो हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. येते लक्षात. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे काय होतं ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो की बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपल्याला कोर्स दिला जातो, पण कोर्सच्या नंतर व्हॉट इज नेक्स्ट, पुढे मी काय करू, हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पडतो. ओके. इथे या कोर्समध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह पडणारच नाही, कारण का तुम्हाला कोर्स शिकवल्याच्या नंतर पुढचं सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे की आता पुढे काय करायचं, कसं करायचं ते येते लक्षात. त्यामुळे हे दोन लेक्चर खूप खूप महत्वाचे आहेत, व्यवसाय मार्गदर्शन आणि जाहिरात मार्गदर्शन. त्याच्यानंतर तुमच्या मनात अजून एक प्रश्न येऊ शकतो की सर तुम्ही सगळं सांगताय, आम्हाला सगळं पटतंय, पण खरं याच्यामध्ये स्कोप आहे का? तर मला असं वाटतं खूप मोठा स्कोप आहे. आज अनेक लोक मानसिक आजारी झालेली आहेत, अनेक लोक व्यसनाधीन दिशांनी झालेले आहेत, अनेक लोक मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, अनेक लोकांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये, अनेक लोक स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतायत, अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचं आहे, अनेक लोकांना सुखी संसार करायचे आहेत, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, अनेक लोकांचा स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि अशा अनेकांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. ओके. हे सगळं बाजूला राहू द्या, एक शॉर्ट अँड स्वीट मध्ये तुम्हाला मी सांगतो, बघा पटतंय का ते, की आज काउन्सिलिंगची गरज का आहे, आज काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये संधी का आहे, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. पूर्वी काय होतं माहितीये, आपण ना 10 बाय 10च्या रूम मध्ये राहत होतो. मी 7 लोक 10 बाय 10च्या रूम मध्ये आम्ही 8 वर्ष राहिलोय. तिथेच सगळं बाथरूम, तिथेच सगळं किचन, तिथेच हॉल, तोच सगळं काही एकच 10 बाय 10 रूम मध्ये काय असेल तुम्हाला माहिती असेल. पण पूर्वी लोक ना आनंदी होतीत, सुखी होतीत, समाधानी होतीत. मग काय झालं, 1 रूम किचन पाहिजे, 1 BHK पाहिजे, 2 BHK पाहिजे. बरं 2 BHK आलं तरी आता सेकंड होम पाहिजे. सेकंड होम पण आलं, आता फार्म हाऊस पाहिजे, बंगलोज पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, लोक समाधानी नाही आहेत. पूर्वी माणूस सायकलवरती जात होता, स्वतःला श्रीमंत समजायचा, नंतर 2 व्हीलर आली, मग त्याच्यात पण त्याला व्हरायटीज पाहिजे. मग आता 4 व्हीलर पाहिजे, मग 4 व्हीलर मध्ये मग 5 सीटर, 7 सीटर, बरोबर की नाही, मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ब्रँड्स. झालंय काय ना, एका वाक्यात सांगतो की आजच्या घडीला लोकांच्या सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या व्याख्या बदललेल्या आहेत.
आणि म्हणून प्रत्येक माणूस दुःखी आहे, आणि म्हणून प्रत्येक माणसाला काउन्सिलिंगची गरज आहे. येस ऑर नो? काय सांगाल? बदलले, दिवसच बदलले, जग बदललेलं आहे. येते लक्षात? जगच अख्खं बदललेलं आहे. म्हणजे पूर्वी सणसूद आल्याच्या नंतर आपण कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करायला जायचो, आणि तेव्हा कपडे घेत असताना पॅन्टीचा धागा जरी निघालेला असला ना, तरी आपण काय सांगायचो? भैया जी ये पॅन्ट बदल के दे दो, ये पॅन्ट फटा हुआ है. आज काय परिस्थिती आहे? त्याला विचारा. तुझ्याकडे चांगल्या पॅन्टी जास्त विकल्या जातात की फाटलेल्या पॅन्टी जास्त विकल्या जातात? तो काय म्हणेल? फाटलेल्या पॅन्टी जास्त विकल्या जातात. पर पूर्वी ती पॅन्ट कुठे फाटली होती? गुडघ्याच्या खाली. नंतर कुठे फाटली? गुडघ्याच्या वरती. आणि नाही, म्हणजे गुडघ्यावरती. आणि नंतर कुठे फाटली? गुडघ्याच्या थोड्याशा वरती. म्हणजे स्पष्ट बोलायला हरकत नाही की आपल्या मांडीवरती. आता येणाऱ्या अजून काही दिवसामध्ये ती कुठे फाटेल मला माहिती नाहीये. सगळं बदललंय, सगळं बदललंय. आणि म्हणून कुठेतरी ना, प्रत्येक जण डिस्टर्ब आहे. ओके. तो शोधतोय, इथे मला सुख मिळेल का, इथे मला आनंद मिळेल का, इथे मला समाधान मिळेल का, इथे मला हे मिळेल का. पण त्याला ते कुठेच सापडत नाहीये. किती लोकांना पटते? त्यांनी येस टाईप करा. खूप कमी लोकांना पटलं हो. मी काय चुकीचं बोललो का? खूप कमी लोकांना पटलं. मी काही चुकीचं बोललो का? माझ्या तरी अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की हे सत्य आहे. हे सत्य आहे. आज सगळ्यांकडे सगळं आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांकडे आजकाल सगळं आहे, तरी तो डिस्टर्ब आहे. का? नक्की प्रॉब्लेम काय? कारण त्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला काय वाटतं? अरे मला 50,000ची नोकरी मिळाली ना, बस. पण जो 50,000 कमवतोय तो काय म्हणतो? मला 1,00,000ची मिळाली तर बरं होईल. सो 1,00,000 कमवतो तो म्हणतो मला 2,00,000 मिळाले तर बरं होईल. जो भाड्याने राहतो ना, भाड्याने, ओके, रेंटवरती राहतोय, त्याला असं वाटतंय ना, मला स्वतःच का होईना, अगदी 250 स्क्वेअर फूट मध्ये का होईना, एखादं वन रूम किचन जरी स्वतःच्या हक्काचं मिळालं ना, की जिथून मला कोण हटवणार नाही, तरी मी समाधानी आहे. आणि ज्याच्याकडे ऑलरेडी ते आहे, त्याला काय वाटतं? अरे काय जागाच पुरत नाही, प्रायव्हसीच राहिली नाही. बरोबर की नाही? 1 BHK पाहिजे, सेपरेट बेड पाहिजे. भयानक चाललंय, लक्षात ठेवा. भयानक चाललंय. ओके. आणि म्हणून आज काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये ना, मोठी संधी आहे. काम करून करून थकाल तुम्ही, काम करून करून थकाल. ओके. कसं करायचं मी तुम्हाला शिकवेन, काही टेन्शन घेऊ नका. ओके. चला, खूप लोकांनी मेसेज केलेले आहेत, खूप लोकांनी मेसेज केलेत, म्हणजे पटतंय सगळ्यांना. बरोबर आहे. ठीक आहे, चला. चला पुढे जाऊया आपण. ओके, जास्त वेळ तुमचा मी घेत नाहीये. ओके. काहींच्या मनात अजून एक असेल की सर ठीक आहे, आम्हाला कळलं की संधी खूप मोठी आहे, पण मग याचे फायदे काय काय अजून आहेत? तर सगळ्यात पहिला फायदा, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होईल. कारण का? उदाहरण देतो तुम्हाला. भांडी स्वच्छ करत असताना कळत न कळत तुम्ही स्वतःचे हात देखील स्वच्छ करता. कपडे धुत असताना कळत न कळत तुम्ही तुमचे हात देखील धुता. बरोबर की नाही? सेम तसंच आहे की एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही त्याचं काउन्सिलिंग करता. कळत न कळत तुम्ही स्वतःचं देखील काउन्सिलिंग करता आणि स्वतः देखील स्ट्रेस डिप्रेशन मधून बाहेर पडता. एक्झाम्पल कळलं माझं तुम्हाला काय म्हणायचं ते? ह्या गोष्टी ना अतिशय महत्वाच्या आहेत, तुम्ही लोकांनी पण समजून घेणं. की या कोर्सचा सगळ्यात पहिला जो फायदा आहे ना, तो मला स्वतःला होणार आहे. ओके, मला स्वतःला होणार आहे, आणि मग इतरांना होणार आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काय फायदे आहेत ह्या कोर्सचे? तर तुम्ही स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करू शकता. तुम्ही स्वतःच्या नावापुढे समुपदेशक लिहू शकता. बरं, स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू सुरू करू शकता म्हणजे तुम्ही म्हणाले की सर मग काय जागा घ्यायची आहे का, भाडं भरायचं आहे का, स्टाफ ठेवायचं आहे का? काहीच गरज नाही. एकही रुपया खर्च न करता तुम्ही स्वतःचं संमोशन केंद्र सुरू करू शकता. कसं ते मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन. ओके. ते कोर्समध्ये तुम्हाला मी शिकवेन. त्याच्यानंतर तुम्ही खालील विषयांवरती सहज समुपदेशन करू शकता: नातेसंबंध समुपदेशन, ताणतणाव समुपदेशन, ध्येय निश्चिती, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वर्तणूक समस्या व इतर मानसिक आजार, स्ट्रेस, डिप्रेशन, एनेक्झायटी, फेअर, फोबिया, ॲडिक्शन, सुसाईड अटेम्प्ट, रिलेशनशिप, अशा वेगवेगळ्या मानसिक आजारांवरती तुम्ही काय करू शकता? काउन्सिलिंग करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज इथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरं घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. इतका कंटेंट, इतका कॉन्फिडन्स तुम्हाला ह्या कोर्समधून मिळतो.
मी हे असंच नाही बोलत आहे, मी पुन्हा सांगतोय की तुम्ही प्रत्यक्ष ते यूट्यूब किंवा फेसबुकला जाऊन हे सगळं बघू शकता की ऑलरेडी माझे हे सगळे विद्यार्थी करतात, किंवा आत्ता मी तुम्हाला इथे पण काही दाखवणार आहे की ऑलरेडी हे सगळं माझे विद्यार्थी करत आहेत. ओके. म्हणजे तुम्ही एक काउन्सिलर पण बनताय, तुम्ही ट्रेनर पण बघताय, तुम्ही एक वक्ता पण बनताय, फक्त ह्या एका कोर्समधून. इतके जबरदस्त फायदे आहेत ह्या एका कोर्सचे. ओके. त्याच्यानंतर मग तुमच्यामध्ये एक शंका येऊ शकते, सर ठीक आहे पण हे सगळं लिगली आहे का हो? म्हणजे जर का आम्ही तुमचा कोर्स घेतला आणि एक काउन्सिलर म्हणून काम करायचं ठरवलं, तर हे सगळं लिगली आहे का? तर बघा, हे आपलं सर्टिफिकेट आहे डॉक्टर ज्ञानेश्वरी चंद्रसप्पा फाउंडेशन. हे धर्मादाय उपायुक्तांकडे आपण नोंदणीकृत आहोत आणि हे आपलं नोंदणी क्रमांक पण समोर दिलेला आहे. शिवाय आपण शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, आयुष मंत्रालय आहे, स्किल इंडिया आहे. लवकरच आपण WHO आणि RCSE पण कनेक्टेड होत आहोत. आपण ISO सर्टिफाईड देखील आहोत. म्हणजे आपली संस्था ही शासनमान्य संस्था आहे आणि आपल्या शासनमान्य संस्थेच्या माध्यमातून तुम्ही प्रशिक्षण घेत आहात, त्यामुळे काहीच अडचण नाहीये. ओके. तुम्हाला आपल्या संस्थेतर्फे अशा पद्धतीने सर्टिफिकेट दिलं जाईल, ज्याच्यावरती आयुष मंत्रालयाचा लोगो असेल, स्किल इंडियाचा लोगो असेल, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, माझी सिग्नेचर असेल, आणि या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. त्याला काहीच अडचण नाहीये. तुमची 100% जबाबदारी माझी आहे. ओके. पुढे आपण बघूया की माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे, त्यांचे सगळे जाहिराती आहेत. ओके. मी सगळं ग्रुपमध्ये पण टाकेनच सविस्तर. येस. हे बघा, हे सगळं, या सगळ्या जाहिराती माझ्या विद्यार्थ्यांच्या आहेत की त्यांनी ऑलरेडी सगळं काम सुरू केलं आहे. आनंद महादेव सरांचा फीडबॅक आहे बघा की धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. ओके. सरांचा नंबर देखील खाली दिलेला आहे. त्यांची जाहिरात देखील आहे तिथे. आणि ह्या मनीषा मॅडम आहेत, त्या प्राध्यापिका आहेत, त्यांनी पण खूप छान असा अभिप्राय आपल्याला दिलेला आहे. देवेंद्र काटे सर आहेत, त्यांनी पण खूप छान अभिप्राय आपल्याला दिलेला आहे. त्यांचं तर असं म्हणणं आहे की खूप छान मार्गदर्शन केले, आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. धन्यवाद सर. ओके. त्याच्यानंतर हे भरत ताटे सर आहेत. ओके. त्यांचं काय म्हणणं आहे बघा की कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्त्व सांगण्यात यशस्वी झालो. लोकांना कार्यक्रम खूप आवडला. ओके. ह्या मंगल मॅडम आहेत, त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने अभिप्राय दिलेला आहे. त्याच्यानंतर हे रवींद्र सर आहेत, ह्या प्रिया उबे मॅडम आहेत. ओके. बघा, मी मगाशीच म्हटलं की आमचे अनेक विद्यार्थी हे फक्त काउन्सिलर म्हणून काम करत नाही आहेत, तर ते एक ट्रेनर, एक वक्ता म्हणून देखील काम करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते लेक्चर्स पण घेत आहेत. इतका कॉन्फिडन्स त्यांना ह्या कोर्समध्ये मिळालेला आहे. सावनी मॅडम आहेत, त्या काय म्हणतात बघा, थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं, तितकं या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. जयश्री मॅडम काय म्हणतात बघा, सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आत्तापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले आणि मला 500 रुपयाप्रमाणे मानधनी मिळालं. सॉरी. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर मला त्यांना तणावमुक्त करण्यात मदत करता आली, याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम ही खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचाही खूप आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहील. येते लक्षात. त्याच्यानंतर पुढे जाऊया. हे कीर्ते मॅडम आहेत, ह्या गोव्यातून आहेत, त्यांनी पण खूप छान अभिप्राय दिलेला आहे. त्याच्यानंतर हे मधुकर सर आहेत, हे निवृत्ती सर आहेत. सॉरी. ओके. त्याच्यानंतर हे निवृत्ती सरांचा एक अभिप्राय आपण इथला वाचूया. समुपदेशनावर योग्य चर्चा झाली, त्यामुळे श्री संजय अकोटकर व अकोटकर यांची कोर्टात गेलेली केस त्यांनी मागे घेतली व आता हे दोघेही आनंदाने राहत आहेत. काहीच अडचण नाही. दोघांमध्ये संवाद नव्हता, त्यामुळे गैरसमज निर्माण झाले होते. जेव्हा मी त्या दोघांचे समुपदेशन केले, त्या अगोदर त्यांनी आपसात खूप भांडणं केली होती, पण समुपदेशन केल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला व कोर्टात गेलं प्रकरण त्यांनी मागे घेतलं व आत्ता ते सुखाने समाधानी राहत आहेत. माननीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी सकपाळ सर, मी आपला खूप 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 आभारी आहे. तुम्ही मला या योग्य बनवलं. ओके. वृषाली मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं बघा की समुपदेशन व समुपदेशनाविषयी माहिती दिली, त्यासाठी सखी ग्रुप यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. खूप खूप धन्यवाद सर. हे टायपिंग केलेले अभिप्राय कदाचित तुम्हाला काही लोकांना खोटे वाटू शकतात, बरोबर की नाही? मलाही माहिती आहे की तुम्हाला ते खोटे वाटू शकतात. जर तुम्हाला ते खोटे वाटत असतील तर ह्यातला
प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिप्राय ना माझ्या युट्यूब चॅनलला आहे. ओके. म्हणजे आत्ता जे नातेसंबंध समुपदेशनावरती जो अभिप्राय बघितला, तर त्या सरांचा व्हिडिओ पण इथे बघा, निवृत्ती राऊत सर अकोल्यावरून आहेत. ओके. आपण पाहिलं की नाही निवृत्ती राऊत सरांचा अभिप्राय, तर हे बघा हा त्यांचा नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक तुम्ही तिथे जे जे काय पाहिलं, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, ₹500 मानधन मिळालं, ते आनंद माधव सर, हा बघा हा त्यांचा नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर मागाशी दीपा मॅडम तुम्हाला सांगितलं, ह्या दीपा मॅडमचा नंबर आहे बघा. ओके. हा दीपा मॅडम आहेत, त्यांचा नंबर आहे. म्हणजे तुम्हाला जिथे मी जे अभिप्राय दाखवलेत ना, त्या प्रत्येकाचा व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघा लातूरमधले भरत ताटे सर, की आज सर मी डॉक्टरांचा प्रोग्राम घेतला आणि डॉक्टरांनी देखील मान्य केलं की समुपदेशन ही काळाची गरज आहे. बरं, इथे ना तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की काही लोकांचा खूप मोठा गैरसमज असतो, की सर हे सगळे तुम्ही जे दाखवताय ते खूप एज्युकेटेड असतील किंवा ते कुठल्या तरी ऑलरेडी चांगल्या क्षेत्रात काम करत असतील, तर असं काहीच नाही आहे. भरत ताटे सरांचं मी तुम्हाला सांगतो, की हे पोळी भाजी केंद्र चालवतात लातूरमध्ये. ओके. सुरुवातीला आपल्याकडनं त्यांनी कोर्स केला आणि पार्ट टाइम मध्ये काम सुरू केलं आणि आज कंडिशन अशी आहे की ते फुल टाइम मध्ये काउन्सिलिंगचं काम करतायत आणि पोळी भाजी केंद्र त्यांच्या मिसेस आणि त्यांचा मुलगा चालवतो. इथे लक्षात. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण इच्छा तिथे मार्ग, आवड तिथे सवड. म्हणजे त्यांनी डॉक्टरांचा प्रोग्राम कंडक्ट केला, म्हणजे विचार करा ना, इतका कॉन्फिडन्स त्यांना ह्या कोर्समधून आपल्या मिळाला. ओके. तर हे सगळे विद्यार्थी आहेत. जयश्री गुरव मॅडम, जे आता तुम्ही बघितलं की सर मी 2 काउन्सिलिंग केल्या. ओके. ₹500 प्रमाणे मानधन मिळालं, तर जयश्री गुरव मॅडम पुण्यातल्या. तर हे सगळे विद्यार्थी युट्यूबला ऑलरेडी आहेत, तुम्ही तिथून पण त्यांना व्हेरीफाईड करू शकता. ओके. तर सांगा तात्पर्य एवढंच आहे, की जर तुम्हाला खरंच एक समुपदेशक म्हणून काम करायचं असेल, समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर मी माझ्या मिशनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला माझ्या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर तुम्हाला पुढची आपली प्रवेश प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. मग काय प्रवेश प्रक्रिया आहे ती आपण एक 5 मिनिटात काय करूया, समजून घेऊया आणि मग आपण शेवट करूया. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो कोर्स आहे तो ऑनलाईनच्या माध्यमातून आहे. ओके. त्याचं स्वरूप कसं आहे, काय आहे, हे मी तुम्हाला आता काय करतोय, दाखवतो आहे. येस. बघा, आपली ना एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती आपण हे सगळे व्हिडिओ ठेवलेले आहेत. ओके. तुम्हाला एक युजर आय डी दिला जाईल, एक पासवर्ड दिला जाईल आणि तो युजर आय डी आणि पासवर्ड दिल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात, लॉग इन करणार आहात आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम दिसेल. ओके. दिवस पहिला संस्था परिचय, महत्वाचे काही. दिवस दुसरा मानसशास्त्र परिचय, समुपदेशन परिचय. ओके. अशा पद्धतीने हा पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला इथे 10 दिवसांचा, नाही सॉरी 11 दिवसांचा आहे. तो 11 दिवसांचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे दिसेल. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या अभ्यासक्रमासाठी, ओके, व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय म्हणतो ते, की या अभ्यासक्रमासाठी कुठलीही फिक्स वेळ नाहीये. म्हणजे तुम्ही, ओके, तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. ओके. तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, रात्री झोपताना अभ्यास करा. सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला रोज वेळ मिळत नाहीये, काही हरकत नाहीये, तुम्ही सुट्टीच्या दिवशी याचा अभ्यास करा. ओके. ज्या दिवशी वेळ आहे त्या दिवशी तुम्ही काय करू शकता, 2 दिवसांचा, 3 दिवसांचा, 4 दिवसाचा अभ्यासक्रम एकत्र पण बघू शकता, त्याला पण काही अडचण नाहीये. ओके. बघा, हे सगळे 11 दिवसांचे व्हिडिओ आहेत आणि हे 11 दिवसांचे व्हिडिओ तुम्ही इथे काय करू शकता, अशा पद्धतीने बघू शकता. ओके. व्यवसाय मार्गदर्शन, जाहिरात मार्गदर्शन, त्याच्यानंतर पुढे खाली गेल्याच्या नंतर झिरो गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा करायचा, एकही रुपया खर्च न करता व्यवसाय कसा करायचा, ऑनलाईन काम कसं करायचं, एकही रुपया खर्च न करता जाहिरात कशी बनवायची, लोक आपल्याकडे रोज आले पाहिजेत काउन्सिलिंगसाठी, कशी आणायची, कुठल्या स्ट्रॅटेजी वापरायच्या, ऑनलाईन ऑफलाईन काम कसं करायचं, सगळं तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही अभ्यास करण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. कारण का मलाही माहिती आहे आजकाल लोकांकडे वेळ नाहीये. ओके. आणि मग त्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्यांना या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, की सर ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून खरंच एवढं शिकता येतं का? बरोबर की नाही, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की ते तुमच्यावरती आहे. ओके. तुम्ही जर प्रामाणिकपणे हे व्हिडिओ पाहिलेत तर तुम्ही नक्कीच शिकू शकता, याची मी गॅरंटी देतो. पण व्हिडिओ आहेत म्हणून जेवताना बघितले ते चालतील का, टीव्ही बघताना बघितले चालतील का, प्रवास करताना बघितले चालतील का, मित्रांची गप्पा मारताना बघितले चालतील का, तर नाही. ओके.
तुम्हाला जर का सक्षम समुपदेशक बनायचं असेल ना, तर तुम्हाला नियमानुसारच त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की वही, पेन आणि इयरफोनचा वापर करून तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा वेळ असेल तेव्हाच अभ्यासाला बसा. ओके. वहीच्या पहिल्या पानावरती लिहायचंय तुम्हाला, की मला एक सक्षम समुपदेशक बनायचंय. वहीच्या दुसऱ्या पानावरती एक हेडलाईन टाका. दिवस पहिला. ओके. दिवस पहिला हेडलाईन टाकल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे व्हिडिओ बघा. आणि ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या व्हिडिओमधून तुम्हाला काय समजलं हे त्या वहीवरती लिहून काढा. ॲज लाईक नोट्स लिहून काढा. येते लक्षात? त्याच्यानंतर पुढच्या पानावरती दिवस दुसरा हेडलाईन टाका. त्याच्यातले 2 व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरती नोट्स लिहून काढा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, की फक्त व्हिडिओ बघून आपल्याला अभ्यास नाही करायचा आहे, तर त्या व्हिडिओवरती आपल्याला नोट्स देखील लिहून काढायच्या आहेत. ओके. आणि या व्हिडिओ अभ्यासाच्या दरम्यान तुम्हाला काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल, तर तुम्ही मला मेसेज करू शकता, फोन करू शकता, मला भेटू शकता आणि माझ्याशी संवाद साधून तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण दूर करू शकता. काहीच अडचण नाहीये. जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला आमच्या मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं होतं, की ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझे वैयक्तिक 2 नंबर आहेत ऍडमिनला आणि तिथे तुम्ही मला डायरेक्टली काय करू शकता, मेसेज किंवा फोन करू शकता. ओके. आत्ता तुम्ही वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, पण जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं होतं आणि त्या मेन ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळ्या परीक्षा ऍक्टिव्हिटी पण घेत असतो. तिथे मी लाईव्ह डिस्कशन मीटिंग पण घेत असतो. ओके. तिथे वेगवेगळी शिबिरं आम्ही घेत असतो. असं बरेच काय तिथे घेत असतो. ओके. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. त्यामुळे जरी ऑनलाईन व्हिडिओ कोर्स असला तरी पण तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. येते लक्षात? एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्स काय सांगतं माहितीये, की एखादी गोष्ट अभ्यासत असताना तुम्ही 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर केलात तर ती गोष्ट तुम्हाला 100% कळते. इथे मी तुम्हाला तेच सांगतोय. वही, पेन आणि इयरफोनचा वापर करा. कारण का डोळ्यांनी तुम्ही बघणार आहात, तोंडाने तुम्ही वाचणार आहात आणि कानाने तुम्ही ऐकणार आहात. एकाच वेळेला 3-3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही वापर करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला हे 100% आकलन होणार आहे, समजणार आहे. सायन्स पुढे जाऊन हे पण सांगतं, की जे आपण आकलन केलेले आहे ना, ते जर का आपण स्वतःच्या हाताने लिहून काढलं ना, तर ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतं. आणि म्हणूनच मी पण तुम्हाला सांगतोय, की फक्त व्हिडिओ बघू नका, ते अंडरस्टँडिंग करून त्याच्यावरती लिहून पण काढा, की जेणेकरून कायमस्वरूपी तुमच्या ते स्मरणात राहायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे मी सांगतोय त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केलात, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला विश्वास देतो, ओके, की तुम्हाला सक्षम संरक्षक बनवण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला सक्षम संरक्षक बनून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन. तुम्हाला चांगला व्यवसाय करण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन. पण ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने अभ्यास केला तर. येते लक्षात? त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि मला माहिती आहे, की ज्याला खरंच काम करायचं आहे, ज्याला खरंच स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, ते मात्र नक्कीच या पद्धतीने अभ्यास करतील. ओके. तर आता अजून एक प्रश्न येऊ शकतो तुमच्या मनामध्ये, की सर 11 दिवसांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये 23 व्हिडिओ आहेत. मग हे 23 व्हिडिओ 11 दिवसांमध्येच बघणं गरजेचं आहे का? समजा आम्हाला नाही शक्य झालं, तर त्याला काही व्हॅलिडिटी, एक्सपायरी वगैरे काय आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी या कोर्सला कुठल्याही पद्धतीने व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी ठेवलेली नाहीये. ओके. तुम्हाला आहे ना, लाईफ टाईम कोर्सचा ऍक्सेस मी देतोय. लाईफ टाईम कोर्स ऍक्सेस देतोय. म्हणजे तुम्ही यातला प्रत्येक व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, हजारदा बघा. त्याला कुठल्याही पद्धतीने व्हॅलिडिटी नाहीये. 15 ते 16 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला एक PDF सॉफ्ट कॉपी येईल. ओके. आणि त्या PDF सॉफ्ट कॉपीमध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल. तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या झेरॉक्सवाल्याकडे जाऊन जाड्या कागदावरती त्याचं प्रिंट आउट घ्यायचं आहे कलरमध्ये आणि ते घेतल्याच्या नंतर त्याची एक फ्रेम बनवायची आणि कामाला सुरुवात करायची आहे. ओके. तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य केलं जाईल माझ्याकडनं. म्हणजे एखादी केस हाताळताना तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करू शकता आणि माझं सहकार्य घेऊ शकता विदाउट एनी सर्व्हिस चार्जेस. ओके. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातील, तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जाईल, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम मिळेल. म्हणजे वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळतील. आत्तापर्यंत आम्ही अनेक विषय फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेले आहेत. आत्ता येणाऱ्या 17 आणि 18 तारखेला पण आमचं एक शिबिर आहे. ओके. आत्तापर्यंत आम्ही समूहशास्त्र, त्याच्यानंतर आकर्षणाचा सिद्धांत, त्याच्यानंतर ध्येय निश्चिती, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो संगीतोपचार,
फ्लॉवर रेमेडीज, असे बरेचसे विषय फ्री ऑफ कॉस्ट आमच्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेले आहेत. आणि हे सगळे जे काही फ्री ऑफ कॉस्ट उपक्रम होतात किंवा आपण म्हणूया शिबिरं होतात, ही सगळी ऑनलाईन असतात. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार तुम्ही ती अटेंड करू शकता, काहीच अडचण नाहीये. आत्ता ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला देणार आहे त्याची फी किती आहे त्याच्यावरती आपण आता काय करूया, बोलूया. कारण का अनेक लोकांचे मेसेज येतात की सर मुद्द्याचं बोला, सर फी किती आहे ती बोला, सर फास्ट फास्ट फास्ट. ओके, तर चला. काय असतं ना, डायरेक्ट फीचं पण मी तुम्हाला बोलेन, पण मग तुमचा प्रश्न येईल की सर त्या फी मध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे. म्हणजे मगाचाच मुद्दा येतोय की आपण चांगलं केलं तरी वाईटच आहोत आणि वाईट केलं तरी वाईटच आहोत. तर तो एक प्रकार येतो. त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला म्हटलं चला तुम्ही 2,000 रुपये भरा, तुम्ही प्रश्न विचाराल ना की 2,000 आम्हाला काय मिळणार आहे, तुमच्याकडनं काय सहकार्य असणार आहे. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याचा माझा उद्देश तो असतो, भाई काहीच नाही. पण ठीक आहे, आपण मुद्द्याचं बोलूया आता तुमच्या नुसार. ह्या कोर्सची फी आहे ना 5,999 रुपये, पण तुम्हाला ती भरायची नाहीये. ओके, आता व्यवस्थित आहे का मी काय म्हणतोय ते. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाहीये. आपल्या कोर्सची फी किती आहे, 5,999 रुपये. खरं पाहिलं ना मित्रांनो, जर मी ठरवलं की चांगला पैसा कमवायचा, बिझनेस करायचा, तर मी 5,999 तुमच्याकडनं सहज घेऊ शकतो. का नाही घ्यायचे. ओके. मार्केटमध्ये काल परवा आलेली लोक 15-15, 20-20 हजार रुपये फी घेतात. काही लोक तर 35-40 हजार फी घेतात. आणि त्यांना फक्त एक फोन करून विचारा की सर तुमची मी जाहिरात पाहिली, तुमची फीस किती आहे, तर 35 हजार रुपये. ठीक आहे, मी ती भरायला तयार आहे. मला ना फक्त दोघांचे नंबर द्या की ज्यांनी तुमच्याकडे 35 हजार रुपये भरले, कोर्स केला आणि कोर्स करून प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॅक्टिस सुरू करून पैसे कमवले. किती लोकांचे नंबर द्या, 2 लोकांचे. 35 हजार रुपये फी घेणारा माणूस 2 लोकांचे नंबर देऊ शकत नाही. ही रियालिटी आहे, हे वास्तव आहे. मी इथे तुम्हाला इतक्या लोकांचे नंबर्स, पत्ते, नाव सांगितले. ओके. मग मी तुमच्याकडनं 5,999 रुपये नाही घेऊ शकत, सहज घेऊ शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो की आपली वेगळी चळवळ आहे, आपला वेगळा उद्देश आहे, आपलं एक वेगळं मिशन आहे की प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरामध्ये सक्षम समुपदेशक घडावे, समाजासाठी काहीतरी आपण करून जाऊया, असा एक वेगळा उद्देश आहे. आणि म्हणून आपण हे कार्य केलेलं आहे. फक्त इथे कार्य करत असताना आपण ते फ्री ऑफ कॉस्ट नाही ठेवलं. कारण का, मग आजचाच पॉईंट, की फ्रीमध्ये मिळालेल्या कुठल्याच गोष्टीची लोकांना किंमत देखील नाहीये. जर तुम्ही फ्रीमध्ये गेलात ना, तर तुम्ही मला आयुष्यात कधी फोन नाही करणार, कधी प्रश्न नाही विचारणार, कधी शंका नाही विचारणार, आणि प्रॅक्टिस तर दूरचीच गोष्ट राहिली. येते लक्षात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे काउन्सिलर बनायचं असेल, स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं असेल, स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला काही ना काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. ओके. मग मला सांगा, किती लोक देणगी शुल्क भरून हा कोर्स करायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा आता. बघूया आता किती लोक तयार आहेत ते. फास्ट. किती लोक तयार आहेत. फास्ट. येस, किती लोक तयार आहेत. ओके. कारण पैसे म्हटलं ना की लोक लगेच लेफ्ट होतात. नाही 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 नाही, मला पैसे नाही भरायचे. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये तोच व्यक्ती यशस्वी झालाय ज्यांनी स्वतःवरती खर्च केले. ओके. मी 5 मे 2003 ला मुंबईमध्ये आलो. प्रथमतः मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मी ऑफिस बायची नोकरी केली आहे. ओके. ऑफिस बायची नोकरी केली, 3 वर्ष पेपर लाईन टाकली. पण आज तुमच्या समोर आहे ॲज अ सायकोलॉजिस्ट, ॲज अ काउन्सिलर, एक ट्रेनर. का माहिती आहे, कारण मी ना स्वतःवरती खर्च केलेत. लक्षात ठेवा, मी अनेक कोर्सेस केले, मी अनेक गोष्टी शिकलो, आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो, आणि आज मी लोकांना घडवतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ना, की तुम्हाला जर तुमच्या यशापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःवरती खर्च करणं किंवा स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी इथे किती लोक तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचं आहे. फास्ट. ओके. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज येतात. बघा कसं आहे ना, मानसशास्त्र काय सांगतं म्हणजे, मानसशास्त्र परिस्थितीला कुळात बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते.
खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. त्यामध्ये वेळेला जपा. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना आणि प्रत्येक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्याला जपा. ओके, खूप गरजेचं आहे. भगवद्गीतेने पण तेच सांगितलं. भगवद्गीता काय सांगते की पेराल तरच उगवणार आहे. तुम्ही पेरणारच नाही तर उगवण्याची अपेक्षा काय करता? तुम्हाला पेरावं लागेल आणि जर तुम्ही ते पेरलत ना तरच ते उगवणार पण आहे. आणि म्हणून तुम्हाला ते पेरणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच आपण काय करतो? मागे हटतो. जेव्हा पेरायची वेळ येते तेव्हा आपण काय करतो? मागे हटतो. नका. जर तुम्हाला तीच तीच कृती करून जर का तुमच्या आयुष्यामध्ये तोच तोच निकाल आहे ना, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आणि ते वेगळं करण्यासाठीच तुम्हाला काहीतरी शिकणं गरजेचं आहे. ओके. तर खूप लोकांनी मेसेज केलेत की येस सर आम्ही तयार आहोत. सो तुम्हा सगळ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर मी देतोय. तुम्हाला ऑफर अशी आहे की या फी वरती तुम्हाला मी 50% सवलत देतोय. ओके, म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2,999 भरायचे आहेत. लाईफ टाईमसाठी. लक्षात ठेवा, लाईफ टाईमसाठी. ह्या 2,999 मध्ये तुम्हाला मी संपूर्ण कोर्स देतोय, तुम्हाला सर्टिफिकेट देतोय, लाईफ टाईम हँडहोल्डिंग सपोर्टिंग सिस्टीम देतोय, तुम्हाला बरंच काय देतोय. ओके. आणि ही जबरदस्त संधी तुम्ही घ्यावी अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. ₹2,999 कुठे भरायचे? 9699367299. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएमने भरू शकता, तुम्ही बारकोड स्कॅनिंगने पण करू शकता, तुम्ही अकाउंटला पण ट्रान्सफर करू शकता. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. आणि तुम्ही फी भरल्याच्या नंतर याच नंबरला, ओके, 9699367299, याच नंबरला व्हॉट्सअपला तुमचं नाव, तुमचं ईमेल आय डी आणि तुमचा स्क्रीनशॉट फीचा, ह्या 3 गोष्टी आम्हाला पाठवा. पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला आमच्याकडून एक युजर आय डी येईल, एक पासवर्ड येईल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील ऍड करून घेतलं जाईल. ओके, सगळी प्रोसेस आमच्याकडनं केली जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे? लवकरात लवकर मात्र तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर कोणाला क्रेडिट कार्डने पेमेंट भरायचं असेल तर तशी पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा या नंबरला की क्रेडिट कार्डची लिंक पाठवा, म्हणून तुम्हाला आम्ही क्रेडिट कार्डची लिंक देखील पाठवू. ओके. तर तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो. स्वतःचं करिअर घडवू शकतो. लक्षात ठेवा. ओके, स्वतःचं करिअर घडवू शकतो. ओके, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी 50% सवलत जी मी तुम्हाला दिलेली आहे ती सवलत फक्त त्याच लोकांना मिळणार आहे जे आजच्या आज आपल्या नावाची नोंदणी करतील. इथे लक्षात, आजच्याच तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करायची आहे तरच तुम्हाला ही सवलत मिळणार आहे. लक्षात ठेवा, शिवरायांची एक शिकवण आहे की राज्य छोटे का असेना पण स्वतःचे असावे, त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल. आज प्रत्येकाला वाटतं की मला लोकांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे, बरोबर की नाही? मग मी तुम्हाला इथे एवढंच सांगेन की जर तुम्हाला असं वाटतंय ना की स्वतःला की मला लोकांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे, तर आज एक निर्णय घ्या. कारण का, आजचा एक निर्णय उद्या तुमचं अस्तित्व निर्माण करून देणार आहे. येस, एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करून देणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आज निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं असेल ना, तर तुम्हाला आज निर्णय घेणं गरजेचं आहे. इथे लक्षात की कसंही असेल पण स्वतःचं असेल. आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी समुपदेशन क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे, मोठा स्कोप आहे मित्रांनो. फक्त आज तुम्हाला एक डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की विदाउट डिसिजन देर इज नो सक्सेस. तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण आयुष्यभर एकच विचारत असतो की आज माझे दिवस चांगले होतील, उद्या माझे दिवस चांगले होतील, मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझे ध्येय पूर्ण करायचे आहेत, मला माझे ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत. पण कधी, केव्हा, कसे, ह्याचा कधी आपण विचार केलाय का? जर आपल्याला आपले स्वप्न, आपले ध्येय आपले जर पूर्ण करायचे असतील तर आपल्याला कुठेतरी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि तो निर्णय मी वेळेस माझ्या आयुष्यात घेतला आणि म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. नाहीतर आजही मी ऑफिस बॉयची नोकरी केली असती, पेपर लाईन टाकली असती, लोकांच्या गाड्या पण मी धुतलेल्या आहेत. ओके. म्हणजे जी मुंबईमध्ये सुरुवात होती ती ह्या पद्धतीने होते. ओके. सांगायचं तात्पर्य असं आहे की मिरॅकल घडते, पण त्यासाठी आपण एक पाऊल पुढे येणं खूप गरजेचं आहे. तर किती लोक एक पाऊल पुढे येऊन एक काउन्सिलर बनायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करायचं आहे फास्ट. बघूया. येस, संगीता मॅडम, येस तुमचं पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद. येस येस येस.
हा, परत नंबर सांगू का तुम्हाला? ओके, ठीक आहे. सचिन सर म्हणतात सर परत नंबर सांगा, मागची स्क्रीन परत सांगा. ओके, ठीक आहे. एक मिनिट फक्त. येस येस, पाठवतो मागची स्क्रीन पण. हा, अमोल सर तुमचं पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद. येस येस, व्हॉट्सअपला तुम्ही डिटेल्स पाठवा सगळ्या. तुमचं नाव, तुमचं ईमेल आय डी आणि फीचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा. येस, हा बघा, हा फीचा स्क्रीन हे आहे, डिटेल्स आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी याचा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा. ओके, 9699367299 हाच नंबर आपला सगळीकडे आहे. हाच नंबर आपला व्हॉट्सअपला पण आहे. ओके, येस, फास्ट फास्ट. तर तुम्हाला आजचाच हा निर्णय घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर कोणाला काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल तरी देखील याच नंबरला आम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ओके, तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तर दिलं जाईल. काहीच अडचण नाहीये. आणि जर तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं गेलं तर आणि तरच काय करा, ऍडमिशन घ्या, अन्यथा कुठलीही जबरदस्ती नाहीये. येस, तुम्हाला कोणाला काही पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तरी देखील आम्हाला या नंबरला व्हॉट्सअपला काय करा, मेसेज करा. तुम्हाला तिथे तुम्हाला सहकार्य केलं जाईल. येस, एक दोन लोकांचे पेमेंटचे प्रॉब्लेम दाखवत आहेत. एक आहेत ते म्हणतात की माझ्याकडे गुगल पे नाही आहे, तर मी काय करू? येस, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला दुसरी सुविधा दिली जाईल. एक जण म्हणतात काय इन्स्टॉलमेंटमध्ये उपलब्ध आहे का? येस, तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला तिथे पण चांगल्या पद्धतीने सुविधा दिली जाईल. ओके, तुमचा जो काय प्रश्न, जी काय शंका, जी काय अडचण असेल ना, बघा, नुसता पैशाची अडचण आहे म्हणून मला कोर्स करायचा नाही असं नका करू. आपल्याकडे ती देखील सुविधा उपलब्ध आहे, कारण का पैसा सर्वस्व नाहीये. मी मगाशी पण सांगितलं, आत्ता पण सांगितलं, जर पैसे कमावायचे असते ना तर मी तुमच्याकडनं 5,999 आहे, मी 10,000 पण तुमच्याकडनं काढू शकतो. तेवढं नॉलेज माझ्याकडे आहे, तेवढे रिझल्ट माझ्याकडे आहेत आणि तेवढे स्किल पण माझ्याकडे आहे की ते 10,000 कसे काढायचे तुमच्याकडनं. पण कसं आहे ना, एक वेगळ्या पद्धतीचं कार्य आम्ही करतो आहे आणि त्या वेगळ्या पद्धतीचं कार्य करत असताना आम्ही लोकांना जास्त महत्त्व देतो आहे. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की तुमची अडचण, तुमची शंका, तुमचं काही असेल तर एकदा फक्त काय करा, आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, तुमचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी. येते लक्षात? त्यामुळे आजच्याच तुम्हाला काय करायचंय, निर्णय कळवायचा आहे. आणि नक्कीच तुम्ही ते कळवाल अशी मी आशा बाळगतो. येस, सगळ्यांना कळलं. ओके, सो आज सगळेजण निर्णय घेणार आहेत आणि सगळे माझ्यासोबत काम करायला तयार आहेत, त्याबद्दल खरंच मी आभार व्यक्त करतो. आणि एवढंच सांगेन, तुम्ही इथपर्यंत आलात, आनंद आहे. पण इथून जात असताना शंका, कुशंका घेऊन जाऊ नका. मान्य आहे की लाईव्ह मध्ये मी आता प्रश्न उत्तर तुमची घेत नाही, कारण का वेळ खूप झालेला आहे. ओके, पण याचा अर्थ असा नाहीये की तुमचे प्रश्न मी घेतले नाहीत किंवा घेणार नाहीये. तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात. अडचण काय आपल्याला एकमेकांशी संवाद साधायला? काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? काहीच नाहीये. फक्त हात जोडून विनंती एवढीच आहे की तो प्रश्न, ती शंका, ती अडचण स्वतःच्या मनात ठेवू नका. गैरसमज निर्माण होतील. व्हॉट्सअप इथे झूम मध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला काही लोक मेसेज करतात काहीतरी, पण दुसऱ्याचा मेसेज आला की पहिल्याचा मेसेज वरती जातो. म्हणजे सतत नोटिफिकेशन चालू असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या मेसेजकडे लक्ष जात नाही. मग लोकांना काय वाटतं, अरे माझ्या मेसेज दुर्लक्ष केला. असं नाही मित्रांनो, गैरसमज नसावा. ते नोटिफिकेशन काय होतं, वरवर जातं, त्यामुळे तुमचा मेसेज वाचला जात नाही. आणि म्हणून मी हात जोडून विनंती करतो की तुमचा प्रश्न हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तुमची शंका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण माझ्यापर्यंत येऊ द्या, तर मी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करेन. नाही ते कसं करणार, तुम्हीच मला सांगा. नाही करू शकत. ओके, त्यामुळे कृपया करून गैरसमज न करता एकदा संवाद साधा. संवाद साधा, ज्ञानी बना, कारण का ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. बरोबर की नाही? आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो आणि अज्ञान आपल्याला अपयशाकडे घेऊन जातो. निर्णय आपल्या हातामध्ये आहे. संवाद साधून ज्ञानी बनायचं की संवाद न साधता अज्ञानी राहायचं, येते लक्षात? त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे इथपर्यंत आलात, सगळं ऐकलत, समजून घेतलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील अशी मी आशा बाळगतो. आणि इथे तुमची सगळ्यांची रजा घ्यायला काही हरकत नाहीये. ओके, सो धन्यवाद आणि आभारी आहे. लवकरात लवकर तुमचं नाव नोंदवा आणि आपल्या ह्या मिशनमध्ये सहभाग घ्या, असं सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद, आभारी आहे.